हॅलो. ठीक आहे. चला मग कालपर्यंत सगळ्या गोष्टी सगळ्यांनी ट्राय केलेल्या असतील. असं मी म्हटलं होतं की मागचे दोन्ही लेक्चर मी बघितलेले असेल. ठीक आहे, बघितलेले असेल, व्यवस्थित कोण टाईप केलेले असेल. ठीक आहे, नुसतं लक्षात आणलं नसेल असं की नाही का की हां हे बाबा सरांनी असं सांगितलं म्हणजे डायरेक्टली नाही करून बघितलं असेल गोष्टी. ठीक आहे, नसतील करून बघितल्या तर अजूनही वेळ गेली नाही, करून बघा त्या गोष्टी. अदरवाईज काहीही करणार नाहीये पुढे. ठीक आहे, जरा हळूहळू चालले. आता मान्य आहे की आता बऱ्याचशा गोष्टी रिपीट होणार आहेत. ठीक आहे, बट थोडं थोडं लक्षात ठेवा. आज मी बऱ्याचशे मोठे मोठे टॉपिककडे जाणार म्हणजे बऱ्याचशा गोष्टी हेवी गोष्टी आहेत. थोड्याशा हेवी गोष्टी म्हणजे काय, अवघड असं नाही म्हणू शकत त्याला. हेवी म्हणजे काय, थोडं लक्षात नीट ठेवावं लागेल. अवघड नाही, फक्त जास्त कंटेंट असू शकतो किंवा गोष्टी अशा रिवाईज कराव्या लागतात. हा आपण आधी मागे काय बोललो होतो हे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला सांगते, बरीचशी मंडळी असं पण प्रश्न विचारतात की सर क्लासला पब्लिक कधी द्यायचं, प्रायव्हेट कधी द्यायचं. आता अजिबात टेन्शन घेऊ नका, क्लास बाबत टेन्शन घेऊ नका. क्लासमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, अशा सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. मग काही क्लास फायनल असतात म्हणजे काही क्लास प्रायव्हेट असतात. प्रायव्हेट असतं की त्या क्लासचा ऑब्जेक्ट पण होता येतो. म्हणजे तुम्हाला प्रायव्हेट क्लास कसं लिहिता येतं, क्लासच्या मागेच प्रायव्हेट लिहायचं, मग त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवता येतो. ठीक आहे, असं पण असतं बऱ्याच गोष्टी करता. हे कसं कसं आहे काय काय पुढे सांगेल. फक्त आता टार्गेट काय ठेवा, तर आपल्याला इन्स्टन्स व्हेरिएबल कळले का, स्टॅटिक व्हेरिएबल कळले का, इन्स्टन्स मेथड कळले का आणि स्टॅटिक मेथड कळले का. ठीक आहे, इथंपर्यंतच्या गोष्टी फक्त डोक्यात ठेवा. ठीक आहे, चला मग आपण एक काम करूया. आपण असं म्हणूया की आज एक्झाम्पल घेऊया. मग मी तुम्हाला एक वेगळं एक्झाम्पल सांगतो की ज्याच्यामध्ये आता कुटुंबाचं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात आलंय. ठीक आहे, त्या एक्झाम्पल सारखंच एक्झाम्पल असेल, फक्त मॅथ करा, थोडंसं वेगळं एक्झाम्पल असू शकतं. ठीक आहे, आता बघा सगळ्यांनी क्रिकेट बघितलंय, खेळलंय, माहिती असेल. IPL सारख्या गोष्टी असतात, माहिती असेल ते पण. T20 क्रिकेट असं आहे, आपण सगळ्यांना माहिती आहे. ज्याच्यामध्ये 20 ओव्हरची मॅच असते, एका साईडला 20 ओव्हर. ठीक आहे, दोन्ही साईडच्या मिळून 40 ओव्हरची मॅच असते. मग त्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी असतात की कमी कमी बॉलमध्ये जास्त रन होतात, नाही तर 120 बॉलमध्ये 150 कधी जिंकत असतात, कधी 200 असतात, कधी 220, काही ते खूप बारीक खेळतात तर त्याच्यापेक्षा जास्त रन, कधी कधी 100 येत असतात. म्हणजे ते डिपेंड्स असतात. पण तुम्हाला एवढं नक्की माहिती असेल की याच्यामध्ये कसं कशा गोष्टी आहेत की T20मध्ये कॅप्टन असतो आपला, ऑलरेडी कॅप्टन ठरवलेला असतो, लिस्ट असते प्लेअरची, 11 प्लेअरची लिस्ट असते, म्हणजे खेळणाऱ्या 11 प्लेअरची लिस्ट असते. मग टॉस उडवला जातो. या गोष्टी सगळ्या माहिती आहेत. आता ज्या लोकांना अजिबातच क्रिकेट माहित नाही त्यांच्यासाठी हे सांगते. टॉस उडवल्यानंतर काय केलं जातं की मग आपण चॉईस करायचं. जर आपण टॉस जिंकलो तर आपण चॉईस करायचं की मला बॅटिंग करायची की बॉलिंग करायची. या सगळ्या गोष्टी येतात. ठीक आहे, थोड्या थोड्या गोष्टी आता लक्षात ठेवा. मी तुम्हाला त्याच्यावरच कोड लिहून दाखवतो आजच्या याचा. ठीक आहे, सोपा कोड आहे. असं जसं जरी असं वाटलं नाही अरे एक्झॅक्ट मॅच नाही होत आहे तिथं गोष्ट म्हणजे नाही का, तरी ते घ्या. तिथे मी तसं का सांगतोय हे तुम्हाला कळेल हळूहळू. ठीक आहे, चला मग लक्ष द्या. आपण असं म्हणूया की क्लास T20. ठीक आहे, आता T20 मध्ये आपण असं म्हणूया की एखादं स्टॅटिक व्हेरिएबल आहे आणि एखादं इन्स्टन्स व्हेरिएबल आहे. इन्स्टन्स व्हेरिएबल आणि स्टॅटिक व्हेरिएबल कर, तर मग आपण काय करूया, स्टॅटिक आधीच कॅप्टन ठरलेलं असतं की या T20 मालिकेसाठी हा कॅप्टन असेल. म्हणजे या सिरीजसाठी समजा T20च्या 2 मॅचेस असेल, एका सिरीजमध्ये 2च मॅचेस पकडा, म्हणजे त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणून पकडू शकतो. ठीक आहे, पहिली मॅच दुसरी मॅच असा ऑब्जेक्ट म्हणू शकतो. तर आधी ठरलेलं असतं की एखादा कॅप्टन आहे. मग आता मी तुम्हाला दाखवतो, इथे लक्ष द्यावं का, मी असं लिहिलं स्टॅटिक. हां, आता इथे ना स्ट्रिंग लिहितो कारण मी कॅप्टन लिहिणार आहे. ठीक आहे, कॅप. ठीक आहे, कॅप असं लिहिलं, कॅप्टन पूर्ण नाही लिहायचं. शॉर्टकट का लिहितोय तर परत पुढे नाव लिहायचं आपल्याला त्याचं. ठीक आहे, मग इथे आपण असं म्हणूया की कॅप्टन कोण आहे, तर विराट कोहली. तुम्हाला की हे स्टॅटिक स्टॅटिक कसं काय झालं, मग स्टॅटिक कसं काय झालं तुम्हाला माहिती असेल. ही गोष्ट आधीच ठरली जाते कॅप्टन कोण आहे. पण तुम्हाला हे एक नक्की माहिती असेल, ज्या दिवशी मॅच असेल आधीच टॉस नाही ना उडवले जात. 2 मॅच आहेत तर 2 मॅचच्या आधीच टॉस उडवले गेलेत आणि आधीच ठरलंय की कोणाची बॅटिंग आहे कोणाची बॉलिंग आहे. हे नाही, हे रन टाइमला ठरवलं जातं. म्हणजे जी मॅच असते त्यावेळेस परत टॉस उडवला जातो. मग आपण असं म्हणूया की इथे इन टॉस म्हणूया याला, की नॉन स्टॅटिक मेथड म्हणजे इन्स्टन्स मेथड असेल, इन टॉस. आता हरलोय का जिंकलोय का हे माहित नाही, 0 ठेवूया, नल व्हॅल्यू म्हणजे काहीच नाही. पण समजा जिंकलो असेल तर 1 राहील
आणि टॉस हारलो तर व्हॅल्यू 0 आहे. ठीक आहे, असं कन्सिडर करा. आता काहीच नाही म्हणून मी 0 देतो. ठीक आहे, मग आता बघा बरं, हे कसलं व्हेरिएबल आहे? स्टॅटिक. कुठल्या टाईपचं व्हेरिएबल आहे? स्ट्रिंग टाईपचं. हे काय टॉस, हे कसलं व्हेरिएबल आहे? नॉन स्टॅटिक. कुठल्या टाईपचं आहे? इंट टाईपचं आहे. आणि इथे बघा ना, इथे स्ट्रिंग, हे काय झालं? डेटा टाईप लिहिलाय, पण डेटा टाईप हा काय क्लास आहे. पण बघा ना तुम्ही, हा स्ट्रिंग नावाचा जावामध्ये क्लास आहे, कारण मला स्ट्रिंग लिहायची होती. विराट कोहली हे डबल कोट मध्ये लिहिलंय, म्हणजे ती स्ट्रिंग आहे. एखाद्याचं नाव म्हणजे स्ट्रिंग असतं. आणि जर तुम्ही स्ट्रिंग लिहिणार असाल तर जावामध्ये स्ट्रिंग असं लिहिलं जातं. ठीक आहे, मग आता हा स्ट्रिंग लक्षात ठेवा, इथे इंट वगैरे लिहायचो आधी आपण कालपर्यंत, सगळं इंट लिहित होतो. आज थोडंसं चेंज करूया. ठीक आहे, स्ट्रिंग लिहू. मग आता बघा, ह्याच्या आतमध्ये मी कसं करतोय, ह्या दोन लिहिले, एक स्टॅटिक मेथड आहे, एक इन्स्टन्स मेथड आहे. आता मग आपण असं इथं ठेवूया, void प्लेलिस्ट. ठीक आहे, किंवा void लिस्ट असं म्हणूया. ठीक आहे, आता ही लिस्ट पण आपण काढलेली आहे, काहीतरी लिस्ट असणार आहे असं कन्सिडर करूया. आता सध्या मी हिला स्टॅटिक और नॉन स्टॅटिक असं काही ठरवतच नाही. ठीक आहे, एक अशीच मेथड दिली की जी नॉन स्टॅटिक असणार आहे. बघा ना, आता स्टॅटिक नाही दिलं म्हणजे नॉन स्टॅटिक, तात्पुरतं तरी लक्षात ठेवा. अजून एक मेथड काय असेल, void बॅट और वॉल. म्हणजे काय चॉईस काय केलं, चूज काय केलं, बॅट और कॅपिटल दिले बघा इथे, बॅट और वॉल. ऍक्च्युली पी हा स्मॉल पाहिजे कन्व्हेन्शन नुसार, म्हणजे पहिलं लेटर जे असतं ना ते स्मॉल लिहायचं असतं मेथड मध्ये. तुम्ही बऱ्याचशा मेथड बघितलं असेल, तर हे असं लिहायचं. म्हणजे मग मी असं लिहितो, बॅट और बॉल. बोला, अच्छा हां, असं बॉलिंग म्हणायचं का? बरं ठीक आहे, असं घेऊया, बॅट और बॉल म्हणजे बॉलिंग. ठीक आहे, मी बॅट और बॉल असं लिहित होतो की म्हणजे बॉल टाकणे, पण हे ऍक्च्युली असं पाहिजे बॉलिंग. ठीक आहे, मग आता बघा ना, हा स्मॉल लिहिलाय, हा ओ आर कॅपिटल लिहिलाय, हे कॅपिटल लिहिलंय. तसंही चालतं तुम्ही नाव दिलं, फक्त त्याला प्रॉपर वे पाहिजे. ठीक आहे, आता मी याच्या आतमध्ये काहीच लिहित नाही बरं का, सध्या तरी काहीच लिहित नाही. ठीक आहे, थोडंसं डोक्यात ठेवा की मी याच्यामध्ये काही काही करणार आहे, हे नंतर सांगतो तुम्हाला, म्हणजे नेमकं कशा कशा गोष्टी असतात. ठीक आहे, तर आता मी थोडंसं सांगतो तुम्हाला, मॅचच्या आधी ना, म्हणजे मॅच सुरू व्हायच्या आधी तर आहे ना आपली लिस्ट ऑलरेडी ठरलेली असते. एवढ्या प्लेयर्सची लिस्ट, म्हणजे एखाद्या टूरवर जायचं असेल तर ते आधीच ठरलेलं असतं. म्हणून मी काय म्हणतो, आता ह्याला बघा ना, हे रन टाइमला ठरणार आहे, बॅटिंग असणार आहे का बॉलिंग असणार आहे, ते आपण रन टाइमला टॉस उडल्यानंतर ठरवणार की मी टॉस जिंकल्यानंतर ते पिच कसं आहे, मला बॉलिंगसाठी चांगलं आहे की बॅटिंगसाठी चांगलं आहे, याच्यावरनं बॅटिंग और बॉलिंग घेतली जाणार आहे. पण आता लिस्ट बघा ना, ही आधीच ठरली जाणार आहे की 15 प्लेयरची लिस्ट असेल काहीतरी. आपण असं म्हणूया, ज्या गोष्टी आधीच येतात त्यांना काय म्हणून ठेवायचं, स्टॅटिक म्हणून ठेवायचं. बघा आता बघा, मी असं इथे प्रिंट करणार आहे काहीतरी, पण इथे मुद्दाम मी जागा ठेवलेली आहे. तरी पण आहे ना, मी याच्या आतमध्ये एक एसओपी पण लिहिणार आहे. म्हणजे की काय, अजून मला बऱ्याच गोष्टी याच्या आतमध्ये प्रिंट करायच्या. तोच माझा आज पहिला पॉईंट असणार आहे दिवसभरात. म्हणजे टॉपिक जो सुरू होतोय ना, तो इथनं सुरू होणार आहे माझा. ठीक आहे, मग आता बघा, बघा आता इथे बघा, पॉईंट इथे काय दिलं, लिस्ट. हा रिटर्न काय करणार नाही, सेल इथे पण काही रिटर्न करणार नाही, असंच कन्सिडर करूया. तर इथे बॅट बॉल काहीतरी आहे ते रिटर्न करायला पाहिजे. आपण पण प्रिंट करूया, अजून तेवढ्या अवघडमध्ये नको जायला. ठीक आहे, मग मी इथे लिहितो बघा, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट आहे. ठीक आहे, आता बघा लक्ष द्या, प्रिंट आहे, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट आहे. ठीक आहे, आता ह्याच्या आतमध्ये मी काय लिहितो माहिती का, प्लेयर लिस्ट असं प्रिंट करतो फक्त, प्लेयर लिस्ट. सोपं आहे बरं का, काही अवघड नाही. ठीक आहे, आणि ह्याच्या आतमध्ये ना मी पहिलं असं लिहितो की सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट डिसिजन असं म्हणतो की आपण काहीतरी डिसाईड करणार आहोत, डिसिजन. आता थोडक्यात बघा रे, इथे एक लिस्ट आहे, इथे बॅट और बॉल आहे. ठीक आहे, आता नीट लक्ष द्या बरं का, सोपं एकदम. एक्झाम्पल जर मी कडक मॅप केलं ना, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी सोप्या जाणार, काय अवघड जाणार नाही. ठीक आहे, मग आता मी काय करतो, तुम्हाला पण माहिती आहे, एक तर आपण मेन सेम क्लासमध्ये लिहू शकतो और डिफरंट क्लासमध्ये लिहू शकतो, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जर मेन सेम क्लासमध्ये लिहिला तर आपण स्टॅटिक मेथडला डायरेक्टली कॉल लिहू शकतो. पण मी तुम्हाला काय सांगितलं, कन्व्हेन्शन कसं आहे, क्लासचं नाव लिहायचं, डॉट मेथडचं नाव लिहायचं, असं मी सांगितलं होतं. आता हे सगळ्यांना कळत असेल मी काय बोलतोय. आता तुम्हाला सांगा, जी लोक आहेत ना लेक्चर बघताना तुटक तुटक लेक्चर बघतात. तुटक तुटक म्हणजे कसं माहिती का, 5 मिनिटाचं लेक्चर बघितलं, हां मेसेज आला, अरे हा हिचा मेसेज आहे का, हो लव यू बाय, असं.
ठीक आहे. किंवा एखादी मुलगी असेल, हा अरे यार हा बरेच दिवस झालं बोलत नाहीये, ठीक आहे, आता याचा मेसेज आला, लेक्चर काही रोजच होत राहणार आहेत ना, तिकडे मेसेज आले, त्या लोकांचं सांगतो शाप आहे माझा, शाप. सिरियसली सांगतो, मी खूप वाईट बोलतोय, पण तुम्हाला काहीच करणार नाही. जर तुम्ही आहे ना कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी देत आहे, हे जर तुम्ही चुकीच्या गोष्टींना प्रायोरिटी देत असाल तर तुम्हाला हे कधी चालत नाही पाहिजे. मला कसं वाटतं माहिती का, हे सलग लेक्चर बघा, असं सलग लेक्चर बघितल्याने कसं राहतं, तो एक कंटेक्स्ट राहतो त्या गोष्टींमध्ये आणि मजेशीर असतात. आता एवढं पण बोर नाही वाटत, सगळे मॅच खेळले बघितलं पोरांनी, तर हे आपले मुलं तर म्हणजे एका बाजूने खतरनाकच असतात. आता त्यांना माहिती आहे की शाहिद आफ्रिदीच्या, हा कळलं एकदम कळलंय आता तुम्हाला मला काय वाटतं. मुलींना माहिती नसेल जाऊ द्या, ठीक आहे. शाहिद आफ्रिदी एक चांगला प्लेअर आहे पाकिस्तानचा, ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा. चला बघूया आता आपण क्लास T20 स्टॅटिक. आता इथे काय केलं, स्टॅटिक एक व्हेरिएबल आहे कॅप्टन नावाचं, टॉस नावाचं दुसरं व्हेरिएबल आहे, कॅप्टन विराट कोहली आहे, टॉस अजून माहित नाही, 0 ठेवलंय. इकडे एक मेथड ठेवली, लिस्ट प्लेअरची जी लिस्ट असते 15 प्लेअरची लिस्ट, ती आधीच काढली गेलेली असते. ठीक आहे, 15 तुम्ही म्हणा 11 प्लेअर मगाशी म्हणतात, आता 15 प्लेअर म्हणताय, 11 प्लेअर खेळायला होतं पण 15 प्लेअरची लिस्ट डिक्लेअर केली जाते. म्हणजे नाही का, 2 बॉलर एक्स्ट्रा, 2 बॅट्समन एक्स्ट्रा, म्हणजे ते एक्स्ट्रा ठेवतात कारण एखादा इंजर्ड वगैरे झाला तर त्यांना त्याला ऍड करता यावं असं. हे सगळ्यांना माहिती असेल, ऍक्च्युली हे सांगायला नाही, हे जावामध्ये आपण क्रिकेट कुठे सगळं सांगत बसले असं व्हायचं, ठीक आहे. हा, पण क्रिकेट बघायला भाग पाडणाऱ्या आता बऱ्याचशा गोष्टी आहेत बरं का, ते लक्षात ठेवा. म्हणजे मुली जर विचार करत असेल तर ही एक गोष्ट अशी आहे की जी क्रिकेट बघायला भाग पाडते. परत MHD आहे, स्वतः धोनीला बघण्यासाठी क्रिकेट बघणे भाग पडतं आपल्याला बऱ्याचदा. म्हणजे ही प्लेअर अशी कूल एकदम आहेत, म्हणजे त्यांना बघण्यासाठी बरेचसं फॅन फॉलोईंग राहतात. आधीच्या वेळेस सचिन तेंडुलकरचं तसं होतं, युवराज सिंग झालं, हरभजन सिंग वगैरे असे पण बोलणं की मग आत्ताच्या याच्यामध्ये बरेच यंगस्टर जे आहेत ना, म्हणजे मुली बरेचसे फॅन असतात बऱ्याचशा यंगस्टर प्लेअरचे, म्हणजे श्रेयस अय्यर म्हणा जो आता नवीन याच्यामध्ये आलेला आहे, अशी कितीतरी नाव आहेत बरं का. तसं आता विराट कोहली जर बघायला गेलं, लग्न झालेलं असलं तरी पण तो अजूनही फॅन फॉलोईंग मध्ये टॉपलाच आहे तिथे. पण धोनीचं पण बघा सेम तसंच आहे, तेवढं फॅन फॉलोईंग आहे. आता इकडे बघूया, आता लक्ष द्या इकडच्या बाजूला मुलं होते, आम्ही क्रिकेट का बघतो, मुलं पॅशन म्हणून क्रिकेट बघतात, ठीक आहे, म्हणजे ते कोणाला तरी फॉलो करत असतात पण त्यांना आवडत असतं. पण ते वुमन्सचं पण क्रिकेट असतं, त्याच्यामध्ये सुद्धा आता चांगल्या खेळणाऱ्या मुली आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही सर्च केलं असेल, इंग्लंडचे विकेट किपर आहेत आठवा टेलर, मी सांगितलं होतं तुम्हाला, ते एक सांगितलं होतं. परत इंडियन टीममध्ये सुद्धा असे प्लेयर आहेत, ते जरा सर्च करा. प्रिया पुनिया नावाची प्लेयर आहे, स्मृती मंदाना नावाची प्लेयर आहे, अजून असे नवीन नवीन प्लेयर येतात, ते सर्च करा. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये आवर्जून असे एकदम प्लेलिस्ट चेक करा, रिग्रेट होणार नाही, ठीक आहे. चला मग आता जाऊया आपण इकडे, सगळ्या गोष्टी समजा, सगळं मिळणार इकडे, ठीक आहे, सगळं एकाच याच्यामध्ये सगळं, ठीक आहे. बघा आता, मग आता बघा हे सगळं मी जेव्हा लिहितोय ना, तेव्हा मला एवढं नक्की कळतं की हे माझी स्टॅटिक व्हेरिएबल आहे, हे नॉन स्टॅटिक व्हेरिएबल आहे, स्टॅटिक मेथड आहे, नॉन स्टॅटिक. याच्या व्यतिरिक्त ना कुठलीच मेथड नसते. तुम्हाला हो का, म्हणजे एवढंच मेथडचं टाईप, दोनच टाईप असतात, यस, एक तर नॉन स्टॅटिक असेल और स्टॅटिक असेल, कळलं. व्हेरिएबल पण सेम, एक तर स्टॅटिक असेल नाहीतर नॉन स्टॅटिक असेल, बस फायनल. याच्या पलीकडे कुठल्या टाईपचं व्हेरिएबल नसतं, ठीक आहे. मग याच्या आतमध्ये अलीकडे वगैरे लागतं फायनल वगैरे. मग फायनल म्हणजे काय, तर फायनल म्हणजे कॉन्स्टंट. आपला कॉन्स्टंट कसा असतो की बाबा त्याची व्हॅल्यू नंतर चेंज करू शकत नाही. म्हणजे काय, कोणी आता एकच एखाद्याने ठरवलं मी विराट कोहलीलाच कॅप्टन म्हणून ठेवणार कायम स्वरूपी, मग काही होतो नीट खेळो न खेळो, असं असं कधी होत नाही. म्हणून याला बघा मी फायनल नाही लिहित आहे, ठीक आहे. प्लस टॉस कधी फायनल असू शकतो का, नाही, टॉसचा डिसिजन बदलू शकतो, कधी माझ्या बाजूने लागेल कधी माझ्या विरुद्ध लागेल, हे असू शकतं ना, असं ट्रू फॉल्स अशा गोष्टींमुळे असतं. मग फायनल असेल तर ती गोष्ट चेंज करता येते. मग फायनल कुठे वापराल, जेव्हा एखादी गोष्ट चेंज न होणारी आहे तर तिला मागे फायनल लिहितात, लक्षात ठेवा. ते पण पुढे येईल, तर मी आता काय सांगितलं असं जर असं माहिती तुम्हाला म्हणून सांगितलं, ठीक आहे. हे इथपर्यंत सगळं लास्ट लेक्चरला झाल्यासारखंच आहे सगळं सेम. मग आता परत येऊया आपण इथे, आता इथे आलो सेम क्लासमध्ये. सो मी ते डायरेक्ट लिहितो, पब्लिक स्टॅटिक void main string array args, ठीक आहे. इथे कर्ली ब्रेस सुरू केला. आता तुम्हाला माहिती, सगळ्यांना माहिती असणार बरं का, सगळ्यांना. डायरेक्टली सांगतो, समजा मी बॅट और बॉल ह्या जर मेथडला कॉल केला इथे डायरेक्टली, तर मला एरर येणार आहे. तो काय सांगेल मला, नॉन स्टॅटिक मेथड बॅट और बॉल कॅनॉट बी रेफरन्स फ्रॉम स्टॅटिक कंटेक्स्ट. पाठ झालं असेल आतापर्यंत, मी 6-7 वेळा बोलून दाखवलं तुम्हाला, ठीक आहे. पण तुम्हाला काय माहिती असेल, पण मी डायरेक्टली इथं लिस्टला कॉल दिला तर सगळ्यांना माहिती आहे
लिस्टला कॉल दिला की मला प्लेयर लिस्ट असं प्रिंट करून मिळेल का, कारण ही स्टॅटिक मेथड आहे आणि स्टॅटिकला स्टॅटिकच्या आतमधून कॉल केला जाऊ शकतो. आज माझं हेच लेक्चर सुरू होताना मी तुम्हाला तेच सांगणार आहे, कशाच्या आतमधून कशाला कॉल केला जातो आणि तो कसा कॉल केला जातो. म्हणजे कसा म्हणजे बघा, आता इथून स्टॅटिकच्या आतमधून स्टॅटिक मेथडला कॉल डायरेक्ट चालतो, पण नॉन स्टॅटिक मेथडला चालत नाही. पण नॉन स्टॅटिक मेथडला चालवायचं असेल म्हणजे एरर नाही आली पाहिजे, तर आपल्याला काय करावं लागतं रे, ऑब्जेक्ट बनवावं लागतो. करेक्ट, एकदम बऱ्याचशा लोकांनी परफेक्ट आन्सर दिले. ठीक आहे, ऑब्जेक्ट बनवावा लागतो. मग ऑब्जेक्ट बनवला की असं काय होतं, याला कॉल जातो. हेच मला आजच्या लेक्चरला हे पण सांगणार. ठीक आहे, मग माझे सुरुवातीचे पॉईंट काय माहिती का, इथे स्टॅटिक मेथडच्या आतमध्ये कुठल्या कुठल्या स्टॅटिक और नॉन स्टॅटिक मेथडला कॉल जाऊ शकतो, हे काचा आन्सर सगळ्यात शेवटी असेल बरं का. आणि प्लस स्टॅटिक मेथडच्या आतमध्ये स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिक, आता बघा एक स्टॅटिक आहे एक नॉन स्टॅटिक आहे, हे जर मला इकडे प्रिंट करायचं असेल तर दोघांपैकी काय काय दिसतं. तर आधी आपण काय करूया, सगळं सोपं सोपं बघूया. सोपं सोपं म्हणजे काय, आतापर्यंत जेवढं बघितलं होतं तेवढं रिवाइज करूया. ठीक आहे, मग आता बघा मी इथे काय करतो, लक्ष द्या, प्लीज लक्ष द्या बरं का. पहिल्यांदा इथे असं येतं, जे तुम्हाला माहिती ते करूया आपण. T20 फर्स्ट मॅच ऑब्जेक्ट बनवला. T20 फर्स्ट मॅच इज इक्वल टू न्यू T20. क्लासचं नाव बघा, सेम लिहिलंय का, T20. इथे बघा ना, क्लासचं नाव, ऑब्जेक्ट कोणाचा बनवतोय, ह्या क्लासचा बनवतोय. बरोबर आहे का, ह्या क्लासचा बनवतोय, कारण T20 ची माझी पहिली मॅच आहे. मग आता बघा मी काय करू शकतो, फर्स्ट मॅच डॉट, आता मी काय करू शकतो रे, दोघांनाही कॉल करू शकतो. मग बघा बरं, मी पहिल्यांदा कॉल करतो फर्स्ट मॅच डॉट लिस्टला कॉल करतो. आता हे बघा ना, हे स्टॅटिक आहे तरी पण हे चालणार आहे. मग ह्याच्या इथे आउटपुट काय आहे, फर्स्ट मॅच डॉट लिस्ट, ह्याला कॉल केला तरी चालणार आहे. तो बोलतो की काही प्रॉब्लेम नाही, तो ऑब्जेक्टवर कॉल केला और डायरेक्ट कॉल केला, चालणार तर नक्कीच आहे. मग इथे आन्सर येणार आहे आपलं प्लेयर लिस्ट. बरोबर आहे का, प्लेयर लिस्ट. ठीक आहे, क्लिअर दिसत असेल सगळ्यांना, बरोबर आहे. चला आता बघा मी काय करतो, सेम फर्स्ट मॅचचाच ऑब्जेक्ट आहे, फर्स्ट मॅच डॉट बॅट और बॉल, कशावर डिपेंड असेल रे, टॉसवर डिपेंड असेल. ठीक आहे, मग आपण बघूया आता टॉस काय होणार, नंतर बघायचं काय होतं. बॅट और बॉल म्हणजे हा डिसिजन झाला आपला. आता बघा ना, मी ह्या ऑब्जेक्ट वरती ते वाकडं लिहिले वाटतं. ठीक आहे, काय हरकत नाही, चला मी क्लिक होतो, काय तसं काही फरक नसता पडला. फर्स्ट मॅच इज इक्वल टू न्यू T20. ठीक आहे, ते असं आहे, फर्स्ट मॅच डॉट बॅट और बॉल, फर्स्ट मॅच डॉट लिस्ट, इथे प्लेयर लिस्ट आलं. इथे काय येते आन्सर, डिसिजन. आपण जे काही डिसाईड करणार आहोत ते करणार इथे. ठीक आहे, मग आता मी काय म्हणतो माहिती का, हा हे जे डॉट आहेत ना ते लक्षात ठेवा बरं का, ऑब्जेक्ट डॉट लिस्ट, हा ऑब्जेक्ट डॉट हे बॅट और बॉल, हे काय फंक्शन्स आहेत बरं का, फंक्शन्स आहेत. मग आता बघा बरं, मग मी काय करतो, मला बरंच काही सांगायचं तुम्हाला, तर तुम्हाला आहे ना, जर मी दुसरा ऑब्जेक्ट बनवला T20 सेकंड मॅच डॉट न्यू T20 आणि नंतर सेकंड मॅच डॉट लिस्टला कॉल केला तरी तेच आन्सर येणार आहे. फर्स्ट मॅच डॉट बॅट और बॉलला कॉल केला तेच आन्सर येणार आहे. मग मी काय करतो, हा इथेच थांबवतो कॉल बरं का, लक्ष आहे ना सगळ्यांचं. मग मला कसं वाटतंय, मी तुम्हाला इथे प्रश्न विचारण्यात काही पॉईंटच नाही, प्रश्न विचारण्यात काहीच पॉईंट नाहीये. का बरं, काय पॉईंट नाही, कारण ह्याचा आन्सर मीच ऑलरेडी तुम्हाला सांगून ठेवले. पण बऱ्याचशा लोकांना हेही माहिती असेल बरं का, हे जे लिस्टला जो आपण कॉल करतो ना, तो आपण बिना ऑब्जेक्टला डॉट करताही कॉल देऊ शकतो. म्हणजे मी सपोज असं लिहिलं लिस्ट, डायरेक्टली कॉल दिला तरी पण हा चालणार आहे बरं का रे, कारण मेन ह्याच क्लासमध्ये लिहिलाय आणि लिस्ट नावाची मेथड कशी आहे, तर स्टॅटिक आहे आणि स्टॅटिकच्या आतमधून स्टॅटिकला डायरेक्टली कॉल जाऊ शकतो जर ते सेम क्लासमध्ये असेल. अजून एक सिनारिओ काय होऊ शकतो, समजा मेन दुसऱ्या क्लासमध्ये असतात तर आपल्याला असा कॉल देता आला असता, पण त्याच्या मागे काय लिहावं लागतं असेल, T20 डॉट लिस्ट, कारण ती काय झालं असतं सांगा बरं, तिथे त्याला माहितच नाही की लिस्ट नावाची मेथड आहे की नाही दुसऱ्या क्लासमध्ये. तो काय सांगतो, लिस्ट नावाची मेथड जर दुसऱ्या क्लासची असेल ना आणि ती स्टॅटिक असेल तर तू काय कर, त्या क्लासचं नाव लिही, डॉट त्या मेथडला कॉल कर. माझा काही प्रॉब्लेम नाहीच आहे, तिथंपर्यंत सगळ्यांना सगळं क्लिअर कळलं असेल. ठीक आहे, मग आता जाऊया आपण पुढच्या पॉईंटवर. ठीक आहे, नीट लक्ष द्या बरं का मित्रांनो. मग आता मी काय करतो माहिती का, हा साचा मला असाच ठेवायचा कारण हाच कोड असणार आहे. असा फक्त आहे ना, याच्या आतमध्ये काही गोष्टी ऍड करत जाणार आहे. ठीक आहे,
मग आता थोडंसं बघायचं आपल्याला मेथड तर कॉल करता आल्या, पण तुम्ही असा विचार केला का रे, हे कालपर्यंत शिकवलेलं होतं, हे रिवाइज झालं, सगळं परफेक्ट कळालंय, सगळ्यांना सगळं कळालंय, ठीक आहे. तुम्ही असा विचार केला का रे, मेनच्या आतमध्ये मी मेथड्सला कॉल करू शकतो, मेनच्या आतमध्ये मी मेथड्सला कॉल करू शकतो, पण समजा मला मेनच्या आतमध्ये माझा कॅप्टन कोण आहे ते प्रिंट करायचं आहे, आणि मला मेनच्या आतमध्ये टॉस काय आहे, सुरुवातीला टॉस काय असणार आहे, 0 और 1 असेल, काहीतरी असेल, ते मला प्रिंट करायचं आहे. तर तुम्हाला असं हे प्रिंट करता येईल का? आता प्रिंट करायचं म्हणजे काय वापरायचं, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट. मग आपण काम काय करूया माहिती का, लक्षात ठेवा काम काय करायचं. मी हा कोड लिहितो, सगळ्याचा सगळा टाईप करतो, तुम्हाला याचा आन्सर दाखवतो. हे असं जे असं आन्सर आहे का बघायचं आपण, हे आहेच राहिलं. तुम्ही म्हणाल की असं बघितलंय आपण, काय हरकत आहे, पण मी काय सांगतो माहिती का, मला शप्पथ टेन्शन कोणाचं येतं माहिती का, जी करंटी लोक, करंटी बोलतोय मी डबल कोट मध्ये, करंटी म्हणजे शिव्या घालतोय, जी लोक फक्त लेक्चर बघतात, कोड टाईप करत नाही, त्यांचं अजूनही कन्फ्युजन असणार आहे. हे कसं काय कॉल झालं, ह्याला कसं काय कॉल झालं. आज आहे ना 8वं लेक्चर आहे जावाचं, जर बघायला गेलं तर लिस्ट मधलं, म्हणजे मी डेमो लेक्चर सोडून देतोय, जिथनं आपण स्टार्ट केलं ना त्यातलं आज 8वं लेक्चर आहे. 8व्या लेक्चरमध्ये बाकीच्या क्लासेसमध्ये स्ट्रिंग ऑब्जेक्ट क्लास वगैरे सांगायला लागतात, म्हणजे क्लासेस अँड ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, कारण त्यांचे 15 दिवसाचाच क्लास असतो. आपलं बघा ना, तुम्हाला सांगू का, अजून मी इंट्रोडक्शन मध्येच आहे, असं कसं घेतो, असंच आहे मी. म्हणूनच बघा ना, पोरं एवढं पॅकेज घेतात क्लासमध्ये. बघा बरं, जे टॉपर्स असू द्या, जॉब लागले पण किती 3.5 लाख 4 लाख, आमचे इकडचे बघा टॉपर्स नसू द्या, पण कोडिंग कडक टॉप लेवलला लगेच, हे लक्षात ठेवा. तुम्ही म्हणा की परत माझे यस, आत्ता कसं झालंय माहिती का, म्हणजे आपल्या इकडची जी मंडळी आहे, मी सगळ्यांचा विचार नाही करत. आता हे असंही होऊ शकतं, वासरात लंगडी गाय शाणे आपण असं म्हणतो ना, बाहेर अजून कॉम्पिटिशन आहे ना, पण मी तुमचे डोळे उघडे करतोय, कितीतरी पोरांना आहे ना याच्या आतमध्ये नेमके. आता बघा ना, मी हा स्ट्रिंग क्लास वापरला, आता तुम्ही क्लास वापरलाय, पण मी अजून तुम्हाला बोललो का स्ट्रिंग क्लास आपल्याला उघडून बघायचा आहे, ऍक्च्युली आपल्याला उघडून बघायचं आहे त्या स्ट्रिंग क्लासमध्ये काय काय आहे. प्लस ह्या बरेचशी बाहेरची लोक अशी त्यांना हे माहिती आहे, मग तुम्ही म्हणा सर आम्हाला, येस तुम्हाला पण माहिती पडणार, मला यातली लाईन नाही माहिती पडणार आहे, यातल्या गोष्टी माहिती पडणार, ठीक आहे. या क्लासच्या मागे काय काय लागतं हे सुद्धा माहिती पडणार आहे, स्टॅटिक चालत नाही का चालत नाही हे सुद्धा सांगितलं जाणार, ठीक आहे. फक्त आता काय करूया, आपण सुरुवात करूया आणि एवढापर्यंतचा सगळा कोड रन करूया, ठीक आहे. आता मी हे काय करतो, हे लिहायचं आहे का ठेव काढून टाकायचे, तुम्हाला माहिती आहे की डायरेक्ट कॉल केला आन्सर काय झाले, इथल्या लिस्ट मध्ये जे आन्सर असेल प्लेअर लिस्ट हेच आन्सर येणार, मग मी हे काढून टाकतो, ठीक आहे. त्या 2च ओळी ठेवू. चलो आपण कोड टाईप करायला घेऊया, लक्षात आहे बरोबर. आता मी इथे काय करतो माहिती का, एक डिरेक्टरी बनवतो, तुमच्या समोरच सगळं करतो बरं का. mkdir डिरेक्टरी बनवली. आता ह्याच्यामध्ये मी काय म्हणतोय, तर मी ह्याला ऍक्सेस हे नाव देतो डिरेक्टरीला. काय ऍक्सेस नाव दिलं हे तुम्हाला शेवटी कळेल, ठीक आहे. मग आता बघा cd ऍक्सेस असं नाव दिलं, ठीक आहे. आता याच्या आतमध्ये मी कोड लिहितोय, vir क्रिकेट नावाची फाईल लिहितो बरं का, cricket.java, ठीक आहे. आतमध्ये आलो क्लास, माझ्या क्लासचं नाव काय आहे, T20, ठीक आहे. असं चालतं लिहिलेलं T20, ठीक आहे. आता मी थोडंसं मोठं करतो म्हणजे तुम्हाला दिसेल. क्लासच्या आतमध्ये माझा पहिल्या लाईनला माझा कोड काय, तर स्टॅटिक काय आहे, स्ट्रिंग. बघा तुम्ही दिसत असेल तर मी हे कॅपिटल काढलाय स्ट्रिंगचा, कारण तो क्लास आहे, आपला क्लास आहे का नाही त्यांनी लिहून ठेवलेला आहे, जावावाल्याने आधीच लिहून ठेवलेला आहे, ठीक आहे. स्टॅटिक स्ट्रिंग कॅप्टन इज इक्वल टू डबल कोट मध्ये लिहितो विराट कोहली, ठीक आहे. आणि इथं देतो सेमीकोलन, कारण आपल्याला वाक्य संपल्यानंतर सेमीकोलन देतो आपण, जसं आपलं वाक्य संपल्यानंतर पूर्ण विराम देतो और फुल स्टॉप देतो, ठीक आहे. चला सेकंड वाक्य काय आपलं, इन, इथून लिहिलं का, ठीक आहे. चला इन, आता बघा इंट मध्ये आपण पुढचं वाक्य काय लिहिलंय, तर आपण टॉस लिहिलंय, टॉस इज इक्वल टू 0. आता आपल्याला माहितच नाही नेमकं टॉस काय आहे आणि कसं आहे, आपण त्याला अशीच व्हॅल्यू ठेवतो, तुम्ही 1 दिलं तरी चालणार आहे, आपण जस्ट एक एक्झाम्पल म्हणून घेतलं, ठीक आहे. चला मग आता आपल्याकडे पुढची मेथड आहे, स्टॅटिक मेथड आहे आपली, स्टॅटिक व्हॉइड कसली लिस्ट आहे, प्लेयरची लिस्ट नावाची मेथड आहे. मग आता लिस्टच्या आतमध्ये मी काय लिहितो बघा, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन, इथं काय लिहिलंय, प्लेयर्स लिस्ट, प्लेयर्स
लिस्ट किंवा प्लेयर लिस्ट केले तर ते तसंच काय आहे, त्याच्यात पण काही लोकांचं गोळ होतं. ठीक आहे. आता पुढे ही स्टॅटिक मेथड झाली. आता एक नॉन स्टॅटिक मेथड आहे. मेथडचं नाव काय आपलं, बॅट ऑर बॉल. बघा, वॉइड बॅट ऑर बॉल म्हणजे बॅटिंग ऑर बॉलिंग. काय आपण सिलेक्ट करणार आहे ह्याच्यावर ठरतं. ठीक आहे. तुम्ही स्पेलिंग बघा बरं का, मी जी स्पेलिंग लिहितोय त्यानेच मी कॉल करणार आहे बरोबर. ठीक आहे. मी आता याच्यामध्ये काय काय कॅपिटल लिहिलं ते तिथे पण कॅपिटलच असेल. ठीक आहे. मग आता इथे लिहितो सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आणि याच्या आतमध्ये खाली लिहितो की डिसिजन. मी काय डिसाईड करणार आहे हे माझ्या टॉसवर डिपेंड करतं. ठीक आहे. आता मला आता काय लिहायचे, मेन मेथड लिहायचे. पब्लिक स्टॅटिक void main string array args. ठीक आहे. स्ट्रिंग array args. आता मी मेनच्या आतमध्ये आलो. मग आता मी बघा T20 चा ऑब्जेक्ट बनवतो. T20 फर्स्ट मॅच. आता मी एम कॅपिटल लिहितोय, इथे तिथे लिहिला नाहीये चालतं, तरी तुम्हाला एक्झॅक्टली सेम हवंय तर इथे लिहा असं, फर्स्ट मॅच इज इक्वल टू न्यू T20. ठीक आहे. हे झालं. आता मी याच्या खाली काय करणार आहे, ऑब्जेक्ट वरती कॉल करणार आहे दोन्ही गोष्टी, फर्स्ट मॅच डॉट लिस्ट. बरोबर आहे. नंतर आता मी काय करणार परत पुढचं वाक्य, फर्स्ट मॅच डॉट. बघा मी डॉट देतोय बरं का इथे. आता काय, बॅट ऑर बॉल नावाच्या मेथडला कॉल करणार. स्पेलिंग बघा बरं का, जी वरती लिहिली होती तीच बॅट ऑर बॉलची स्पेलिंग लिहिली, मेथडला वरती जे नाव दिलं होतं तेच लिहिलं. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हा कोड रन होताना सुरू कुठून होणार, मेन पासून होणार. कोण रन करणार, जेव्हीएम मेन पासून रन करणार. आणि तो पहिल्यांदा काय बनवेल, ऑब्जेक्ट बनवेल. मग हा ऑब्जेक्ट बनवल्यानंतर याच्या गोळ्यामध्ये काय काय असणार आहे आठवून सांगा, विचार करून सांगायचा. हा चला पटापट, चला काय काय असणार. स्टॅटिक गोष्टी येत नाहीत, नॉन स्टॅटिक गोष्टी येतात. मग चला आपण बघूया बरं का. पहिला काय येणार, टॉस. व्हेरिएबल आलं टॉस. नंतर लिस्ट नावाची मेथड येईल का, नाही येणार. का, कारण ती स्टॅटिक आहे. बॅट और बॉल नावाची मेथड येईल का, कारण की ती नॉन स्टॅटिक आहे. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट येते ती म्हणजे काय रे, कन्स्ट्रक्टर. तो विसरू नका बरं का. तुम्ही शिकवलाय का कन्स्ट्रक्टर, नाही शिकवला तरी पण मी एवढ्या दिवसापासून सांगतो ना, असा कोणीतरी माणूस आहे जो ऑटोमॅटिकली येतो. ठीक आहे. तो काय येतो, कशासाठी येतो हे पण सांगून देणार आहे तुम्हाला. प्रत्येकाला ना रिझन आहे हे असं का केलं, ते प्रत्येकाचं रिझन तुम्हाला सांगितलं जातं. ठीक आहे. मग चला, फर्स्ट मॅच डॉट लिस्ट आणि फर्स्ट मॅच डॉट बॅट ऑर बॉल. ठीक आहे. आता चला मी याला रन करतो, डायरेक्टली कंपाईल करूया आणि रन करूया. ठीक आहे. लक्ष द्या. जावा सी क्रिकेट डॉट जावा, क्रिकेट डॉट जावा, क्रिकेट डॉट जावा. आता बघा कंपाईल केला, एरर आला का, नाही, म्हणजे माझा कोड बरोबर आहे. मी एलएस करतो. T20 डॉट क्लास फाईल बनले, यस बनले. माझ्या आतमध्ये कन्स्ट्रक्टर आलेला असेल, तुम्ही तो बाईट कोड बघणार आहात. कसा बघतोय आपण बाईट कोड, चला आज दाखवतो एकदा परत एकदा. जावा p-c T20 डॉट क्लास. बरोबर आहे. आता बघा दिसला का बाईट कोड. आता थोडंसं स्क्रोल करूया आपण, स्क्रोल करूया, तुम्हाला दिसेल कन्स्ट्रक्टर. बघा दिसतोय का तुम्हाला कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टरवर हायलाइट करा. चला कन्स्ट्रक्टरवर हायलाइट करा. हा बघा तिथे नाव काय कन्स्ट्रक्टरचं, T20, जे आपल्या क्लासचं नाव आहे. बघा कन्स्ट्रक्टरचं नाव काय, T20. आपल्या क्लासचं नाव काय, T20. हा लिहिला होता का आपण, नव्हता, तरी तो ऑटोमॅटिकली आला. ठीक आहे. आणि बाकीच्या गोष्टी तरी आहेत. स्क्रोल करा थोडं खाली. बघा लिस्ट नावाची मेथड आहे, त्याच्या खाली बॅट ऑर बॉल नावाची मेथड आहे. दिसतंय का. नंतर खाली शेवटी मेन नावाची मेथड आहे आपली. त्याच्या आतमध्ये काय कोड लिहिलाय तो बाईट कोड, तो आपण नंतर बघायचा. ठीक आहे. चला मग आता आपण तिथून तिकडे जाऊया. आता परत एकदा सांगतोय, तुम्हाला काही गोष्टी नवीन दिसू शकतील, त्याच्यामध्ये काही गोष्टी असतील, लगेच प्रश्न विचारू नका. बाईट कोड मध्ये असं आम्हाला ही पण गोष्ट ऍड झालेली दिसेल, सगळ्या गोष्टी सांगणार आहेत. काही लोकांना नीट बघितलं ना तर शेवटी स्टॅटिक ब्लॉक दिसतो. तर तो स्टॅटिक ब्लॉक काय आहे, तो थोडासा आज येईल आणि काही पुढे गोष्टी येणार आहेत का तुम्हाला. ठीक आहे. ते कळतं तुम्हाला काय असणार आहे ते नक्की कळतं. ठीक आहे. चला मग आता बघा ह्याच्यामध्ये मी काय करतोय, आता मी एलएस केलं, माझ्याकडे डॉट क्लास फाईल आहे. आता मी रन करतो जावा T20. ठीक आहे. एंटर केलं. बघा बरं प्लेयर लिस्ट आणि डिसिजन हेच आन्सर आलंय का. आता चला मग आपण आता आपल्या पुढच्या पॉईंट इथपर्यंतचा आपण शिकलो होतो. ठीक आहे. चला मग आता बघा इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी आपण शिकलोय. आता बघा मी याच्यामध्ये काही काही कोड ऍड करणार. ठीक आहे. इथे नाही लगेच, पण मेनच्या आतमध्ये कोड ऍड करणार. मग मी काय करतो बघा, आता इथलं पुस्तक कोड. ठीक आहे. मी मला कोड पुसलाय,
आउटपुट कसं येणार, आउटपुट येणार, ठीक आहे. बघूया आपण कसं कसं आउटपुट येणार, ठीक आहे. थोडंसं लक्ष द्या नेमकं कशा कशा गोष्टी असतात, ठीक आहे. बघा हा काय आहे, स्टॅटिक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे स्टॅटिकच्या आतमध्ये फक्त ऍक्सेस होताना कुठल्या गोष्टींना ऍक्सेस होतो, स्टॅटिक गोष्टींनाच ऍक्सेस होतो. म्हणजे आपल्याकडे काय आहे, स्टॅटिक आहे, इकडे पण स्टॅटिक आहे. आता विचार करा, जर नॉन स्टॅटिक गोष्टींना ऍक्सेस करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं, तर ऑब्जेक्ट बनवावा लागतो. म्हणजे समजा मी ह्या बॅट और बॉलला ऍक्सेस करायचा असेल तर मला काय बनवावा लागला, ऑब्जेक्ट बनवावा लागला. मला टॉसला ऍक्सेस करायचा असेल तर मला ऑब्जेक्ट बनवावा लागेल. आतापर्यंत आपण काय करत होतो, फक्त मेथडला कॉल दिलाय मेनच्या आतमध्ये. आज आपण काय शिकणार आहे का, मेनच्या आतमध्ये व्हेरिएबल्स पण ऍक्सेस होतात का हे बघणार आहे, ठीक आहे. मग आता मी बघा इथे कोड लिहितो, सिस्टीम डॉट आउट डॉट println, ठीक आहे. आणि इथे स्ट्रिंग हे नाव द्यायचं, जे की आपला शब्द असतो ना ते नाही द्यायचं, ज्याच्या आतमध्ये तो शब्द स्टोर झालाय किंवा स्टोर झाले व्हॅल्यू ते नाव द्यायचं, ठीक आहे. आता इथे देतो कॅप्टन सेमीकोलन, ठीक आहे. पुढच्या लाईनला बघा मी आता काय देतो, सिस्टीम डॉट आउट डॉट println, कॅप्टनच्या नंतर मी काय नाव देतो, टॉस. कॅप्टनची व्हॅल्यू काय, जर हे बरोबर असेल तर इथे व्हॅल्यू काय आली पाहिजे, विराट कोहली, बरोबर आहे का, विराट कोहली असं प्रिंट झालं पाहिजे. हे बरोबर असेल तर टॉस काय आला पाहिजे, 0, कारण आपली व्हॅल्यू तिथे काय 0 आहे. मग आपण काय बघा, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही आता ह्याच्याबद्दल एक्सपर्ट झाले, तुम्हाला जर मी ह्याच्याबद्दल विचारलं ना, चला चला मी डायरेक्ट लिस्ट लिहिलं मेनच्यामध्ये, कॉल होईल का, लगेच सगळे बोलतील हा कॉल होईल, कारण तुम्हाला माहिती आहे स्टॅटिक आहे. बॅटर बॉल डायरेक्ट कॉल केलं होईल का, नाही, तुम्हाला लगेच आठवेल की एरर येईल, नॉन स्टॅटिक मेथड बॅटर बॉल कॅन नॉट बी रेफरन्स फ्रॉम स्टॅटिक कंटेक्स्ट. आता लक्षात ठेवा, मेनच्या आतमध्ये स्टॅटिक गोष्टींना ऍक्सेस असतो. स्टॅटिक अजून काय, कॅप्टन, बरोबर आहे का. मग जर कॅप्टन असेल तर ह्या वाक्याला काहीच प्रॉब्लेम नसेल, हे वाक्य भारी चालेल. पण हे टॉस आहे ना ते कसं आहे रे, नॉन स्टॅटिक आहे, पण मेन मेथड कशी आहे, स्टॅटिक आहे, मग ते ह्याला एरर देईल. ह्याला एरर काय दिली होती रे मेथडला, नॉन स्टॅटिक मेथड बॅट और बॉल कॅनॉट बी रेफरन्स फ्रॉम स्टॅटिक कंटेक्स्ट. आता तो एरर काय देईल, नॉन स्टॅटिक व्हेरिएबल टॉस कॅनॉट बी रेफरन्स फ्रॉम स्टॅटिक कंटेक्स्ट. तुम्ही मग बदललं काय, फक्त मेथडच्या जागी व्हेरिएबल एवढंच बदललं. मग आता आपण काय करायचं, तिथं जो कोड लिहिणार आहे त्याच्या आतमध्ये मेनच्या आतमधला कोड फोडायचा आणि तिथं आपण हा कोड ऍड करूया, ऍड करायचा आणि आन्सर बघूया, ठीक आहे. चला मग आपल्याला नवीन पॉईंट करायचं, कळलंय का इथपर्यंत, चला बघू. चला आपला कोड ओपन करूया आता आपण, ठीक आहे. ते कोड ओपन केला, लक्ष आहे सगळ्यांचं. आपल्याला हा सगळा कोड काढून टाकायचा, आता आपल्याला याच्याशी घेणं देणंच नाहीये. मला आता मेथड्स तुम्हाला सगळं कळलंय असं मला वाटते, ठीक आहे. मग मी काढून टाकला. आता मी काय लिहितोय, 2 लाईन लिहितो ज्या वरती लिहिलं होतं, सिस्टीम डॉट आउट डॉट println, ठीक आहे. सेमीकोलन दिला इथे आणि आतमध्ये लिहिलं, डबल कोट नाही बरं का, विदाउट डबल कोट, ठीक आहे. डबल कोट मध्ये लिहू नका, नाहीतर ते तसंच्या तसं प्रिंट होईल. कॅप्टन विराट कोहली प्रिंट झालं पाहिजे, कॅप्टनची जी काही व्हॅल्यू आहे इक्वल टूच्या पलीकडे लिहिलेली ती व्हॅल्यू प्रिंट झाली पाहिजे, ठीक आहे. आणि आता दुसरी लाईन आपली काय आहे, पहिलं कॅप्टन होतं, दुसरं काय असणार आहे, टॉस असणार आहे. ते पण मी डबल कोट मध्ये टाकत नाहीये, लक्ष द्या प्लीज, ठीक आहे. चला मग आता आपल्याला काय करायचंय, कंपाईल करायचंय. जर इथे एरर असला तर तो एरर दाखवेल, कुठे एरर येतोय बघायचं आता, ठीक आहे. सगळ्यांचं लक्ष आहे का, कंपाईल करतो बरं का. कसं कंपाईल करणार, जावा सी फाईलचं नाव डॉट जावा, बघा कुठल्या लाईनला एरर आली, टॉसच्याच लाईनला एरर आली आणि तीच एरर आहे जी मी सांगितली होती. काय एरर बघा बरं, नॉन स्टॅटिक व्हेरिएबल टॉस कॅनॉट बी रेफरन्स फ्रॉम अ स्टॅटिक कंटेक्स्ट. बरं मी एक्झॅक्ट सांगतो की नाही, याचाच अर्थ माझ्या एरर पाठ झाले सगळ्या. तुम्ही कधी कुठली एरर टाका, मी लगेच तुम्हाला आन्सर सांगू शकतो. तुम्ही मला असं कसं काय, तेच मी सांगतोय, सगळ्या डिटेलमध्ये शिकलं. मला डेनिस रिचीचं एक वाक्य मी तुम्हाला 10 वेळा सांगितले होते, काय तर कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मधल्या सगळ्या एरर शिका, ती प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्हाला चांगली आलेली असेल. आणि माझं असंच झालं, आता मी जावा मधलं सगळं शिकलो, सीपीपी मधल्या बऱ्याचशा एरर हँडल केलेल्या आहेत, ठीक आहे. चलो मग आता आपल्याला ही एरर काढायची. आता मला तुम्ही सांगायचे एरर कशी काढायची. तर एरर काढायची असेल तर बऱ्याच लोकांच्या डोक्यात लगेच आलं असेल की सर आपण काय करायचं माहिती का, टॉसच्या आधी ऑब्जेक्ट बनवायचा आणि ऑब्जेक्ट डॉट टॉस करायचा. चला मग परत एकदा ऑब्जेक्ट बनवूया. येते कसं बनवणार, टी
20, आता इथे थोडंसं स्पेस देऊया बरं का, म्हणजे आपल्याला चांगलं दिसत T20 फर्स्ट मॅच इज इक्वल टू न्यू T20 हा झाला माझा ऑब्जेक्ट. ठीक आहे, आणि मी आता ऑब्जेक्ट डॉट टॉसला कॉल करतो. फर्स्ट मॅच डॉट टॉस. लक्ष द्यावं का आता बघा, हे वाक्य आता मी मगाशी टॉस लिहिलं होतं नुसतं, तेव्हा चाललं नव्हतं. आता नुसतं टॉस लिहिलाय का, आता मी ऑब्जेक्ट बनवून टॉस लिहिलाय. तुम्ही तुमच्या डोक्यात आहे ना खूपसे प्रश्न पडलेले असतील, अरे बाबा नेमकं ऑब्जेक्ट होतंय काय, किती चालवते तिथे, तर हे सांगणार आहे मी तुम्हाला, येणार आहे पुढे बरं का, थोडे पेशन्स ठेवा. ठीक आहे, चला मजेशीर आहे बरं काय. चला मग आता परत एकदा कंपाईल करूया का, बघा सेम तिला आपण. चला एरर नाही आली म्हणजे आपला कोड आता प्रॉपरली रन होऊ शकतो. मग चला क्लासचं नाव काय आपल्या T20. चला एंटर करूया. आलं का विराट कोहली आणि 0. ठीक आहे, चला आता नेक्स्ट पॉइंटला जाऊया. आपल्या कळलेलं असावं, क्लिअरली कळलेलं असावं. ठीक आहे, क्लिअरली कळले का बघा. मी म्हणजे आता तुम्हाला कळलं असेल इथे कॅप्टनचं हे बरोबर आहे, कारण कॅप्टन कसं आहे स्टॅटिक आहे. ठीक आहे, मग विराट कोहली ऍक्सेस झालं, कळलं. आणि इथे टॉस का नाही ऍक्सेस झाला, कारण टॉस बघा बरं नॉन स्टॅटिक आहे. म्हणजे तुम्हाला एक वाक्य नक्की कळलेलं असेल, स्टॅटिकच्या कंटेक्स्टच्या म्हणजे एखाद्या स्टॅटिक मेथडच्या आतमध्ये, एखाद्या स्टॅटिक मेथडच्या आतमध्ये, मग ती कुठली असेल, मेन असेल, दुसरी कुठली स्टॅटिक मेथड असेल, त्याच्या आतमध्ये फक्त स्टॅटिक गोष्टींनाच कॉल होतो डायरेक्टली. पण जर तुम्हाला इन्स्टन्स वाल्या गोष्टींना कॉल करायचा असेल, इन्स्टन्स म्हणजे कशा रे, नॉन स्टॅटिक गोष्टी, यांना जर कॉल करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागतं, ऑब्जेक्ट बनवावं लागतं. मग आपण काय करूया रे इथे, चला इथे मधल्या लाईनला मी तुम्हाला ऑब्जेक्ट बनवून दाखवतो. म्हणजे इथली ते पुसतो, एकदा ऑब्जेक्ट बनवतो आणि सांगतो तुम्हाला हे कसं चालू. बघा बरं इथे कसं बनवणार ऑब्जेक्ट, T20 फर्स्ट मॅच इज इक्वल टू न्यू T20. इथे आलं आणि आपण इथे कसं करणार बघा, सिस्टीम आपल्याला प्रिंट करायचं ना, ते सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन. याच्या आतमध्ये काय केलं मी, फर्स्ट मॅच डॉट टॉस आणि सेमीकोलन. मग हे वाक्य आता माझं बरोबर झालं. मग त्यांनी मला इथे आन्सर किती दिलं, 0, कारण तिथं 0 आहे. ठीक आहे, तुम्ही जर त्याची व्हॅल्यू चेंज केली आणि ती व्हॅल्यू प्रिंट केली तर तुम्हाला चेंज केलेली व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे, कळतंय का नक्की, किती सोपं आहे बघा बरं. मग आता चला इथंपर्यंतचं जर सगळं कळलेलं असेल तर मी थोड्याशा गोष्टी रिवाइज करतो तुम्हाला. परत तुम्ही म्हणतो अरे किती वेळा रिव्हिजन होते, एक्झॅक्टली सांगतोय तुम्हाला, असंच सगळ्या बॅचवर तुम्हाला ती म्हणतायत ना की म्हणजे लोक अशी होत आहेत, भारी भारी बनतायत, ते कसं म्हणजे सगळं आता सुरुवातीचा स्टेज असतो, जेव्हा तुमच्यावर जास्त मेहनत घ्यायला लागते. ते एकदा तुम्ही 1 महिना रुळले ना तर तुम्हाला धडात तर कळत जातं स्टॅटिक इन्स्टन्स वगैरे. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, चॅलेंज करतो, तुम्ही कंपनीत 1 वर्ष एक्सपिरियन्सवाल्या माणसं एवढं चांगलं जावा असणार, म्हणजे तर 1-2 वर्षवाल्या एक्सपिरियन्सवाल्या माणसाला जेवढं चांगलं जावा येणार ना तेवढं तुम्हाला आत्ताच यायला लागणार. तुम्हाला असं कसं हो, कारण तसं मी शिकवणारच आहे, ते सगळे एक्झाम्पल तसेच घेणार आहे. ठीक आहे, चला लक्ष द्या माझा. बघा ते काय आहे, स्टॅटिक व्हेरिएबल, इन्स्टन्स व्हेरिएबल, स्टॅटिक मेथड, इन्स्टन्स मेथड. इकडे मेनच्या आतमध्ये काय येते, स्टॅटिक व्हेरिएबल ऍक्सेस करायचं होतं, डायरेक्टली ऍक्सेस केलं एसओपीच्या आतमध्ये, म्हणजे सिस्टम डॉट आउट ऑफ प्रिंटलच्या आतमध्ये. तिथे डायरेक्टली टॉस ऍक्सेस करू शकत नव्हतो, कारण की तिथे त्यांनी मला एरर दिला, नॉन स्टॅटिक व्हेरिएबल टॉस कॅनॉट बी रेफरन्स फ्रॉम दी स्टॅटिक कंटेक्स्ट असा आला होता. ठीक आहे, मग मी याला ऑब्जेक्ट बनवला आणि ऍक्सेस केला. इथपर्यंतचं कळलंय. आता बघा काय करायचं माहिती का, मी तुम्हाला काय म्हटलं होतं, स्टॅटिकच्या आतमध्ये, स्टॅटिकच्या आतमध्ये काय गोळ होतो रे, फक्त स्टॅटिक गोष्टींना डायरेक्ट कॉल होतो, नॉन स्टॅटिक गोष्टींसाठी ऑब्जेक्ट बनवावा लागतो. मग आता थोडंसं पुढे जाऊया, आपल्याकडे इथे सुद्धा स्टॅटिक मेथड आहे आणि इथे नॉन स्टॅटिक मेथड आहे. ठीक आहे, मग आता आपण काय करायचं, इथे सुद्धा कॅप्टन आणि टॉस प्रिंट करायचा, इथं सुद्धा कॅप्टन आणि टॉस प्रिंट करायचा आणि दोघांना कॉल द्यायचा. ठीक आहे, इकडून कॉल द्यायचा. आता हे पुसूया, इकडून या मेथड्सला कॉल द्यायचा आणि या मेथड्सच्या आतमध्ये हे लिहूया, हे लिहूया, ह्याला कॉल करूया. मग आता तुम्हाला कळेल स्टॅटिक आहे, स्टॅटिकच्या आतमध्ये कॅप्टन डायरेक्ट चालेल, पण टॉस डायरेक्ट चालेल का, नाही चालणार. काय एरर आहे, परत एकदा तीच एरर, टॉस काय, नॉन स्टॅटिक व्हेरिएबल टॉस कॅनॉट बी रेफरन्स फ्रॉम स्टॅटिक कंटेक्स्ट. आणि इथे जी लाईन लिहिली असेल ना त्याच्या खाली एरो दाखवेल बघा. ठीक आहे, तुम्हाला मग आधीच माहिती असेल, आता आम्हाला कळलंय. पण नाही, तुम्हाला जरी कळलं असेल तरी काही स्लो जर्नल असतात, त्यांना सगळ्या गोष्टी दिसल्यानंतरच क्लिक होतात. मी बोलतोय तोपर्यंत क्लिक होत नाही, तोवर ते गाव फिरून येतात विचारत नाही. ठीक आहे, त्यामुळे लक्ष द्या. चला मग आता काय करतो, ह्या मेथड्सला कॉल करायचा. आता मला तुम्हाला माहिती आहे, आता ह्याच्या आतमधलं जर मला प्रिंट करायचं असेल तर मेथडला कॉल करावं लागेल. आणि तुम्ही आत्ता बघितलं असेल मी मेथडला कॉल
केला का, नाही केला, म्हणून क्लिअर लिस्ट आणि डिसिजन प्रिंट नाही झाला आउटपुटमध्ये, फक्त एवढंच प्रिंट झालं. मग हे काय म्हणतो माहिती का, जर तुला माझ्या हातमधलं प्रिंट करायचंय तर तू मला कॉल कर. म्हणजे एखादं फंक्शन बघा ना असं असतं. आता एखादा असं आपण म्हणूया की एखादा आपला मित्र आहे की त्याला आपण टास्क सांगतोय, म्हणजे तो आपल्याकडे आलाय, समजा काहीतरी काम आहे, असं म्हणजे की एखादा एक्झाम्पल घेऊया. काय बरं हां, जेवण बनवायचंच एक्झाम्पल बरोबर का, जेवण बनवायचं एक्झाम्पल. तर आता आम्ही ना इथे क्लासवर राहतो, आम्ही ना तुम्हाला इथलंच एक्झाम्पल सांगतो, लक्ष द्या. तू काय एक्झाम्पल आहे हे पण सांगतो, पण आहे ना थोडंसं लक्षात ठेवा, तुम्हाला कळेल. समजा आता आम्ही ना 5-6 जण इथे राहतो. का राहतोय तर कंपनीचे कॉल्स घ्यायचे असतात, क्लासचे लेक्चर्स घ्यायचे, परत कंपनीचे एवढे क्लायंट आम्ही इथं हँडल करतो, बाकीचे सगळे वर्क फ्रॉम होम करतात बरोबर. परत क्लासचे काही डिसिजन असतील, काही गोष्टी असतील, ते सगळे ॲप वगैरे बघा इथे बनले, सर्व्हर इथे, इथनं आम्ही सगळ्या गोष्टी हँडल करत असतो. AWS जरी सर्व्हर असेल तरी आम्ही इथून सगळे लॉग वगैरे सगळ्या चेक करतो, सर्व्हर डाऊन करणे, अप करणे, या सगळ्या गोष्टी इथून हँडल करतो. आता तुम्हाला सांगतो, आम्ही सगळे राहतोय तर इथे जेवण बनवून आलं, सगळ्या गोष्टी आहेत ठीक आहे, सकाळी आणि संध्याकाळचं जेवण बनवून आलं. तर आहे ना प्रत्येकाला टास्क असाइन करून दिलेलं, टास्क असाइन करून दिलेलं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतात का, हसण्यावर मला हसायला ते करतात, पण थोडंसं नीट ऐका. तर आमच्याकडे कसं असतं, प्रमोद सर आहे, सचिन आहे, अमित आहे, परत स्वामी आहे, विशाल स्वामी, श्री असेल, शार्दूल आहे, मी आहे. मग आम्ही काय करतो, म्हणजे जे प्रत्येकाला प्रत्येकाची कामं वाटून दिलेलं असतं. आता मी तुम्हाला सांगतो बघा, म्हणजे तुम्हाला कळलं असेल ह्या घरामध्ये किती गोष्टी आहेत रे, तर समजा 6 लोक आहेत, म्हणजे 6 किती झाले, ऑब्जेक्ट झाले ठीक आहे. प्रत्येकाला वेगवेगळे काम आहे, प्रत्येकाला त्याचं फंक्शन आहे ना ठरवून दिलेलं. तर आता तुम्हाला सांगतो एक्झाम्पल, एखाद्याचं फंक्शन ठरवलेलं आहे. म्हणजे आता समजा इथं अमित नावाचं फंक्शन, अमितचं फंक्शन काय आहे, तर आम्हाला जेवण बनवायचं नाही, पण गोष्टी कापून देणे. म्हणजे काय, टोमॅटो, काकडी, या काही गोष्टी लागत असेल तर ते कापून देणे, हे अमितचं काम असतं. सचिनचं काम काय, तर बनवणे ते जेवण. सरांचं काम काय, तर ते जेवण बनवणे. मग आता बघा तुम्हाला सांगतो, जेवण आहे ना, आता ज्यांना जेवण वगैरे बनवायचं त्या फंक्शन्सला कॉल केलाच जातो. पण कधीतरी आहे ना काहीतरी काकडी वगैरे कापायची असेल, टोमॅटो कापायचे असेल, तर लगेच आहे नाही ते आम्ही असं बसलेला असतो, म्हणजे काम करत त्याचं ठीक आहे. तर आम्ही काय करतो, अमितला कॉल करतो, आणि म्हणजे फंक्शन आहे बरं का, त्याचं काय फंक्शन आहे, कापून देणे. मग त्या फंक्शनला कॉल केला जातो, तेव्हा तो येणार आणि मग त्या गोष्टी कापून देणार. आता मी हसतोय का, तर तो माझ्याकडे बघतोय समोर ठीक आहे, म्हणून मी हसतोय ठीक आहे. आता पण घ्या, आता एक्झाम्पल असंच आहे. म्हणजे कसं असतं बघा ना, एखाद्या फंक्शनला कॉल केला ना तर ते फंक्शन त्याची फंक्शनॅलिटी कम्प्लीट करतं. मग मला सांगायचंय कसं माहिती का, तुम्ही नुसते आता बघा ना, तो इथे घरात राहतोय बरोबर आहे, म्हणून आहे ना जेवण बनवायला लागला आणि लगेच तो कापायला लागला असं नाही ना. तो काय म्हणतो, जेव्हा काही कापायचं असेल ना तेव्हाच मला कॉल करा, मी बसलोय ठीक आहे. हे लक्षात ठेवा, आणि हे एक्झॅक्टली मॅच होतं बरं का. आता तुम्ही बघा बरं, लिस्ट आणि बॅट और बॉल हे दोन फंक्शन कसे होते माहिती का, ते काय होते, जेव्हा तुला मला हवंय हे फंक्शन रन करावं तेव्हा तुम्हाला कॉल कर, अदरवाईज तुम्ही माझ्यातल्या गोष्टी कशाला प्रिंट करत बसतो. म्हणजे जेवण बनवायचं म्हणून आम्ही तेव्हा सगळे कांदे, सगळे टोमॅटो सगळे थोडीच कापून ठेवणार आहे, नाही करू शकत ना असं, हे लक्षात ठेवा ठीक आहे. चला एक्झाम्पल एकदम टुकार होतं, पण मला काय सांगायचं माहिती का, हे लिस्ट मधलं प्लेअर लिस्ट आणि ह्या बॅट ऑर बॉल मधलं डिसिजन प्रिंट का नाही झालं माहिती का. बघा ना, मी इथं त्याला कॉलच दिला नाही. म्हणजे एखाद्या क्लास मधल्या फंक्शनला जोपर्यंत तुम्ही कॉल देत नाही ना तोपर्यंत त्या फंक्शनला कॉल जात नाही आणि ते त्याची फंक्शनॅलिटी कंप्लीट करत नाही. लक्षात आलं. मग आता समजा आमच्या क्लासमध्ये समजा प्रमोद सर मेन मेथड असेल तर ते डिसाईड करतात कुठल्या फंक्शनला कॉल करायचं, म्हणजे ते ठरवतात. चला आम्ही कापायला घे, तिकडे स्वामीला काहीतरी काम असेल दुसरं तर ते काम इथे करायला लावणं, भाज्या धुवून घे तर हे असं, सचिनला कॉल करणं, सांगा की ही भाजी टाक, हे असं. म्हणजे मेन फंक्शन म्हणजे इथून सुरुवात होते असं म्हणूया, आणि हा क्लास झाला. जर हे पण एक्झाम्पल घ्यायचं झालं ना तर हे सुद्धा अख्खाच्या अख्खं मी इथे बसू शकतो. तुम्हाला कळत असेल की किती टुकार लेवलला आपण शिकू शकतो जावा. अरे सगळं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, येस. मग तुम्हाला आता समजलं असेल ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज शिकण्याची और शिकवण्याची मजा काय माहिती का, कुठलंही एक्झाम्पल घ्या, कुठलंही. इव्हन माहिती का तुम्हाला, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हे सुद्धा आहे ना क्लास आहे, आणि त्याच्या आतमधल्या बाकीच्या गोष्टी त्या इथं इकडे येतात बरं का, पण मी त्यात तुम्हाला सांगू शकत नाही. आता सांगू तुम्ही घ्या ना तेच एक्झाम्पल, मग तुमचे घरचे बघतील ना. जर तुम्ही क्लासला असेल आणि आयुष्यपत असं असतं ना, फक्त मुलांची बॅच असं जर झालं असतं ना, ओपी खतरनाक शिकलो असतो, म्हणजे ते तुम्ही आयुष्यात विसरलं नसतं. ठीक आहे, जाऊ द्या. बाकीच्यांनी लगेच मेसेज करत बसू नका की हा सर एकदा होऊन झाल्या जावाच्या मुलांची बॅच फक्त कशी एक्झाम दिली तर. मी तुम्हाला सांगतो ना, मी म्हणतो ना मी टुकार आहे,
तर माझे मित्र आम्ही जे होतो ना, जेव्हा आम्ही ओपी शिकायचो तेव्हा इनहेरिटन्स आम्ही काय करतो, रस्त्याने जाताना काय पण दिसतं ना, आम्ही असं विचारतो हे इनहेरिटन्स आहे काय असं. परत हे ओव्हर रायडिंग आहे का, हे ओव्हरलोडिंग आहे का, हे असं शिकल्यामुळे ना गोष्टी मॅच झाल्या. आता मी तुम्हाला भले कितीही सांगायला सांगू दे, मी चांगली एक्झाम्पल मॅच करून ठेवतो, पण आहे ना असं नसतं. बऱ्याचदा मी कधी कधी हसतो तुम्हाला सांगतो, बघा ही कन्सेप्ट आहे. का हसतो माहिती का, कारण मला तेव्हाचं टुकार काहीतरी एक्झाम्पल आठवतं. ठीक आहे, चला आता आपण जाऊया आपल्या पॉईंटमध्ये. कळलं का, मी असं तुम्हाला सगळं मधनं सांगत राहीनच. आता मी बघा या फंक्शन्सला कॉल करणार आहे, पण त्या फंक्शन्सला कॉल करण्याच्या आधी मी काय करतो, इथे कर्ली ब्रेस आहे आपला, बरोबर. आता बघा इथे मी असं लिहितो, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन. ठीक आहे, इथे मी काय लिहितोय, कॅप्टन लिहितो. ठीक आहे, त्याच्या पुढे असं लिहितोय, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन. इथे काय लिहितो ते, टॉस लिहितो. ठीक आहे, आणि हा कर्ली ब्रेस इथे संपवला. आणि ही नवीन मेथड पुढच्या लाईनला चालू होते बरं, याच्या आतमध्ये नाही होते, नाहीतर एखाद्याला असं वाटेल की या कर्ली ब्रेसच्या आतमध्ये होते. तुम्हाला म्हणजे एवढा कंजूसपणा का केलेला आहे, तर आता केलाय जाऊ दे, नाहीतर ठीक आहे एक काम करू आपण, ह्याला खाली घेऊया नंतर तसंही त्याला कोडावं लागेल. ठीक आहे, आता बघा याला थोडंसं खाली होतं, वॉइड आपलं काय होतं फंक्शनचं नाव, बॅक ऑर बॉ. ठीक आहे, आणि याच्या आतमध्ये काय लिहिलं होतं आपण, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन लिहिलं होतं, आणि काय लिहिलं होतं, डिसिजन. आता याच्या आतमध्ये पण ही 3 वाक्य लिहूया. इथे प्लेअर लिस्टच्या जागी फक्त डिसिजन होतं, बाकी ही 2 वाक्य तसे तसे येतील. ठीक आहे, चला लक्ष द्या, प्लीज लक्ष द्या, खूप भारी आहे काही पण. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन, इथे प्लेअर लिस्ट इथं काय होतं आपलं, डिसिजन होतं. ठीक आहे, परत इथे दिसत असेल बरं का, क्लिअर दिसतंय का, एकदा बघा बरं, क्लिअर दिसतंय का, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन, आणि दिसतंय का बघा, कॅप्टन. परत इथे लिहितोय सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन, इथे लिहितोय टॉस. फिजिकल आहे का, क्लिअर, ओके. ठीक आहे, ही मेथड इथे लिहिली, त्याच्या आतमध्ये हे लिहिलंय, इकडे असंच आहे. आता बघा, आता मी इथे ना हे 2 परत नाही लिहिणार. ठीक आहे, मी काय करेन, या मेथडला कॉल करेन, या मेथडला कॉल करेन. आता तुम्हाला माहिती आहे की मी या मेथडला डायरेक्टली कॉल करू शकतो, मग मी काय करतो, लिस्टला डायरेक्टली कॉल करतो. पहिला कॉल दिला, पण बॅट और बॉलला मी डायरेक्टली कॉल नाही देऊ शकत का, कारण की ती इन्स्टन्स मेथड आहे, नॉन स्टॅटिक मेथड आहे, ऑब्जेक्ट बनवावं लागेल, मी ऑब्जेक्ट बनवतो. T20 फर्स्ट मॅच इज इक्वल टू न्यू T20. ठीक आहे, म्हणून इथे आलं फर्स्ट मॅच डॉट, काय नाव आहे त्या मेथडचं, बॅट और बॉल. ठीक आहे, एवढं सगळं आहे ना सुटसुटीत सांगून सुद्धा बरेचशा कार्ट्यांना एक प्रश्न पडला, का केलं याला कॉल असं, स्टॅटिक आहे, स्टॅटिकच्या आतमध्ये स्टॅटिक गोष्टींना डायरेक्ट कॉल करू शकतो, पण नॉन स्टॅटिक गोष्टींना ऑब्जेक्ट बनवून कॉल करू, डोक्यात ठेवा. ठीक आहे, चला मग आता बघा, मी जर असाचा असा कोड लिहिला तर पटापट सांगायचे याच्यामध्ये एरर येणार आहे का, काय वाटतंय, एरर येणार आहे, लक्षात ठेवा. कुठे बघा, हे बरोबर आहे सगळं, पण आहे ना तुम्हाला माहिती आहे का, याच्याकडे नीट बघा, मेथड कशी आहे रे, स्टॅटिक आहे. स्टॅटिकच्या आतमध्ये बघा ना, हे डबल कोटवाले हे चालणार, याचा काय प्रॉब्लेम आहे. कॅप्टन कडे गेला, कॅप्टन बघितला कुठल्या टाईपचा आहे, स्टॅटिक टाईपचा आहे. स्टॅटिकच्या आतमध्ये स्टॅटिक चालतं, पण स्टॅटिकच्या आतमध्ये नॉन स्टॅटिक डायरेक्टली चालत नाही. मग हे जर इथे चालवायचं असेल तर मला काय करावं लागेल, ऑब्जेक्ट बनवावं लागेल. पण मी आधी काय करतो, असाचा असा कोड लिहितो, परत तिथे टाईप करतो, पहिल्यापासून कोड घेऊया आपण. ठीक आहे, पहिल्यापासून म्हणजे मागचा कॉपी पेस्ट करूया, आणि त्याच्या आतमध्ये या सगळ्या गोष्टी ऍड करूया, आणि तुम्ही बघा इथे एरर कुठे येते. लक्षात ठेवा, ह्या लाईनला एरर येते, ह्या, बाकी सगळा कोड परफेक्ट आहे. मग तुम्ही म्हणाल सर इकडे 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 काहीतरी प्रॉब्लेम असेल ना, एक सांगू का तुम्हाला, ज्या नॉन स्टॅटिक मेथड असतात ना त्या खूप गरीब असतात. गरीब म्हणजे त्या काय म्हणतात ना, ते का माझ्याकडे स्टॅटिक पण चालेल आणि नॉन स्टॅटिक पण चालेल, काय पण विदाउट ऑब्जेक्ट, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, कारण त्या काय बोलतात, मी ऑलरेडी नॉन स्टॅटिक आहे, म्हणजे मी स्टॅटिक आहे का, नाहीये.
नॉन स्टॅटिक आहे ना, माझ्याकडे स्टॅटिक पण चालेल आणि नॉन स्टॅटिकही चालेल, त्यामुळे हे पण वाक्य बरोबर आहे, हे पण वाक्य बरोबर आहे. मग आपण काय करायचं आहे, इथे एरर आली तर ही एरर सॉल्व्ह कशी करावी लागेल तर आपल्याला सांगा बरं मला. ह्या लाईनला मला काहीतरी गोष्ट ऍड करावी लागेल. काय ऍड करावी लागेल? ऑब्जेक्ट. मी कसं ऑब्जेक्ट करेल? T20 काहीतरी OBJ इज इक्वल टू न्यू T20 असं ऍड करेल आणि ह्या वाक्याच्या जागी काय करेल? OBJ डॉट टॉस असं वाक्य लिहिलं की हा एरर सुद्धा गेलेला असेल. मग आधी काय करूया आपण? एरर आणूया. मग त्या जागी असंच असं वाक्य वरच्या लाईनला बरं का, ह्याच्या वरच्या लाईनला ऍड करूया आणि मग इथे असा चेंज करूया. चला सुरू करूया. चला आपण बघूया. ठीक आहे, कळलं असेल सगळ्यांना. ठीक आहे, चला बघूया आता. इथे आलो बरं का. ह्याच्या आतमध्ये मी काय करणार आहे तुम्हाला आधी सांगतो. पहिली तर गोष्ट आपण काय करूया, हे सगळं काढून टाकूया. जसं तिकडे सिस्टमॅटिक गेलो होतो तसं. ठीक आहे, हे काढून टाकलं. आता येऊया इथे वरती. वरच्या या दोन गोष्टीमध्ये काही चेंजेस आहे का? नाही. चला लिस्ट मेथड मध्ये काय चेंज आहे तर इथे आपण एक वाक्य लिहिलं. ठीक आहे, कॅप्टन प्रिंट कर असं लिहिलं. मग इथे दाखवतो तुम्हाला सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल. ठीक आहे, आता थोडंसं लक्षात ठेवा बरं का. मी पुन्हा एकदा सांगतोय बरं, लोक चुका कुठे करतील आता? हे डबल कोट मध्ये प्लेअर लिस्ट. लोक काय करतील? कॅप्टन सुद्धा डबल कोट मध्ये लिहायचा प्रयत्न करतील. मी पुन्हा सांगतोय, ज्यांनी ते जे मला विचारतील ना की सर माझ्या याच्यात एरर काय येते, मग मी बघेल ज्यांचे डबल कोट मध्ये कॅप्टन दिसेल मग मी त्याला डायरेक्ट सांगणार की काय रे लेक्चर बघितलं नाही का? मी परत एकदा लेक्चर मी तुला आन्सर नाही सांगणार. मग वाईट वाटलं तरी चालेल बरं का. ठीक आहे, मग आता लक्षात ठेवा मी ते काय करतोय बघा. आता आपण इथे काय करणार आहे, जे डिसिजन नावाचं आपलं आहे ना याच्या खाली एक लाईन आपण ऍड करणार आहे. काय तर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल अशी लाईन ऍड करणार आहे. त्याच्यामध्ये काय लिहिणार आहे? कॅप्टन आणि पुढच्या लाईनला काय लिहिणार? टॉस. ठीक आहे, सेम लाईन. इथे काय करणार आपण? कॅप्टनच्या जागी टॉस करणार. ठीक आहे, लक्ष द्या. टॉस. ठीक आहे, जे आहे ना वरती लिहिले ना तसं स्पेलिंग पाहिजे तर का लक्षात ठेवा. आता बघा या दोन लाईन उचलतो आणि या लाईन उचलल्या आणि ते परत ह्याच्या खाली पेस्ट करतो. ठीक आहे, आता बघा सेम झालं सगळं. असाच कोड आपल्याला बोर्डवर दिसत होता. पण आता काय करायला लागेल रे, आपल्याला लिस्ट नावाच्या मेथडला कॉल करावं लागेल आणि बॅट और बॉल नावाच्या मेथडला कॉल करावं लागेल. पण तुम्हाला माहिती असेल मला लिस्टला कॉल करायचा असेल तर मी काय करू शकतो? डायरेक्टली पण कॉल करू शकतो. मी लिस्टला कॉल करताना डायरेक्टली कॉल करू शकतो. पण मला बॅट और बॉलला कॉल करताना एरर येणार आहे का? तो सांगणार आहे नॉन स्टॅटिक आहे. म्हणजे काय कर? ऑब्जेक्ट बनवतो. मी तो ऑब्जेक्ट बनवतो. T20 match first match is equal to new T20 आणि त्याच्या खाली आलो इथे लिहिलं फर्स्ट मॅच डॉट काय असणार आहे इथे? कॉल बॅट और बॉल. ठीक आहे, मेथडला कॉल केला. आता जसं मी इथे कोड लिहिलाय ना फळ्यावरती बोर्डवरती तसाच कोड इथे पण आहे. पण मी तुम्हाला काय म्हटलं होतं रे, आपल्याला ह्या लाईनला एरर येणार आहे. ठीक आहे, इथे काय एरर येणार आहे ते पण सांगतो तुम्हाला. बघा बरं, ही कुठली मेथड आहे रे? स्टॅटिक मेथड आहे. इथे बघा स्टॅटिक आहे. तर ते काय सांगतं? स्टॅटिक मेथड म्हणतं माझ्या आतमध्ये स्टॅटिक व्हेरिएबल डायरेक्ट लिहिलं चालेल, पण माझ्या आतमध्ये नॉन स्टॅटिक व्हेरिएबल डायरेक्ट लिहू शकत नाही. तर मी तिला एरर देईल. पण नॉन स्टॅटिक मेथड काय म्हणते रे, माझ्या आतमध्ये तू स्टॅटिकही लिहू शकतो आणि नॉन स्टॅटिकही लिहू शकतो. मला काहीही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, त्यामुळे इथे आणि इथे एरर नाही येणार आहे. तर ह्या लाईनला एरर येणार आहे. ठीक आहे, लाईन नंबर पण बघून ठेवा. इथे कॉर्नरला लाईन नंबर दाखवतं ते 12वी लाईन आहे असं कसं दाखवतं. ठीक आहे, चला मग लक्ष द्या. मी कंपाईल करतो. आता कंपाईल करतानाच तुम्हाला लगेच कळेल. कंपाईल करतानाच एरर दिसणार आहे. कंपाईल करतानाच बघा रे कुठल्या लाईनला एरर आल्या? 12व्या लाईनला एरर आल्या. हायलाइट करा तिथे 12वी लाईन कुठे दिसते ते बघा. दिसतंय का इथे 12वी लाईन असं दाखवते ते बघा. 12व्या लाईनला एरर आहे आणि त्यांनी काय एरर दिलं बघितलं का? नॉन स्टॅटिक व्हेरिएबल टॉस cannot be reference from a static context. मग अशी मी जे सांगितलं तीच एरर आली बघा. मग आता ही एरर आपण कशी काढली रे? चला मग काय करूया आपण? याच्या अलीकडच्या लाईनवर आपण काय करणार आहे? ऑब्जेक्ट बनवणार. कसा ऑब्जेक्ट बनवायचा मग बघा. कसा बनवणार? T20 OBJ किंवा काही नाव द्या. ऑब्जेक्टच्या जागी काही OBJ लिहिले ना तिथे तुम्ही काही नाव द्या. मी तुम्हाला आधी पण सांगितलं का न्यू T20 आणि याच्या पुढे टॉसच्या अलीकडे काय लिहायचं? OBJ डॉट टॉस. बघा बरं, असंच्या असं लाईन इथे इन्क्लूड करायला सांगितली होती तशीच तशी मी इथे केली. आता सगळीकडचे एरर गेलेले असतील बरं.
कारण की बघा ना याला एरर येणार आहे का आता नाही येणार तो काय सांगेल की बाबा आता माझा कोड बरोबर आहे मग इथे आपलं करेक्ट असेल ठीक आहे मग इथे लिहून ठेवतो की आता ही लाईन आपली करेक्ट आहे काहीच प्रॉब्लेम नाही तिथं आन्सर देईल आपल्याला ते काय आन्सर देईल 0 आन्सर ठीक आहे मग चला रे कोड स्टार्ट कुठनं होईल आता जर कंपाईल केल्यानंतर रन कुठनं सुरू होतो रे मेन पासून मग मेनला आला पहिल्यांदा कॉल कोणाला आहे लिस्ट मेथडला लिस्ट मेथडकडे गेला लिस्ट मेथडला विचारला आता लिस्ट मेथड तुझ्या आतमध्ये काय काय प्रिंट करायला आहे तर लिस्ट मेथडने सांगितलं आधी मी प्रिंट करेल डिसिजन कारण पहिलं वाक्य दुसऱ्यांदा मी काय प्रिंट करेल कॅप्टन तर कॅप्टनची व्हॅल्यू काय विराट कोहली म्हणजे आन्सर कसं आहे डिसिजन विराट कोहली आणि इथे बघा तिसऱ्या लाईनला ऑब्जेक्ट डॉट टॉस आहे बरोबर टॉस केल्यानंतर टॉसची व्हॅल्यू किती आहे 0 म्हणजे तिसरं काय आन्सर असेल 0 म्हणजे इथे दिसताना कसं दिसलं डिसिजन विराट कोहली 0 आणि नंतर परत तुम्हाला माहिती आहे मेथड संपल्यानंतर मेथड कुठे जाते रे पुढच्या मेथडला जाते का नाही ज्याने कॉल केला होता त्याच्याकडे जाते कोणी कॉल केला मेनने कॉल केला मग मेनच्या पुढच्या लाईनला आली मग त्याला पुढची लाईन काय दिसली ऑब्जेक्ट दिसला मग त्याने ऑब्जेक्ट बनवला आणि इथे आला आणि बोलला आता ऑब्जेक्ट वरती मी कोणाला कॉल करणार आहे बॅट ऑर बॉल या नावाच्या मेथडला कॉल करणार आहे मग परत तो वरती जातो आणि बॅट ऑर बॉल नावाच्या मेथडकडे जातो त्याला म्हणतो तुला काय काय प्रिंट करायचंय मग अरे सॉरी बरं का आपण ह्याच्या आतमध्ये डिसिजन नको लिहायला इथे तुम्हाला माहिती आहे ह्याच्या आतमध्ये काय होतं रे प्लेअर लिस्ट होतं बरोबर का प्लेअर लिस्ट ठीक आहे मग इथे काय काय प्रिंट होईल सॉरी लिस्ट प्लेअर लिस्ट कॅप्टनच्या इथे विराट कोहली आणि टॉसच्या इथे काय प्रिंट होईल 0 नंतर काय होईल रे बॅटर बॉलच्या वेळेस कॉल केल्यानंतर काय होईल डिसिजन कॅप्टनच्या इथे विराट कोहली आणि टॉसच्या इथे 0 तुम्ही काय म्हणाल सर हे डबल येणार हो पण हे बघा ना हे प्लेअर लिस्ट वेगळं आहे इथे विराट कोहली पहिल्यांदा आहे 0 येईल आणि परत इथे काय आहे डिसिजन आहे कॅप्टनच्या इथे विराट कोहली आहे आणि टॉसच्या इथे 0 आहे तुम्ही बघा ना ही मेथड कशी आहे रे नॉन स्टॅटिक मेथड आहे त्यामुळे बघा ना ह्या टॉसला ऑब्जेक्ट बनवावा लागला का नाही बनवावा लागला ठीक आहे मग चला आपण याला काय करूया रन करूया आला काय एरर नाही आला एरर याचा अर्थ आपला कंपाईल बरोबर झालेला कोड आहे आता आपण काय करणार आहे याला रन करणार आहे ठीक आहे मग रन कसा करायचं बघा जावा आपल्या फाईलचं नाव डॉट क्लास फाईलचं नाव बरोबर तसंच आहे का प्लेअर लिस्ट विराट कोहली 0 आणि नेक्स्ट लाईन आहे डिसिजन विराट कोहली 0 मग आता तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील एकदम क्लिअर झाल्या असतील सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी ठीक आहे चला सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर कळल्या परफेक्ट कळलेलं आहे सगळं आता मी तुम्हाला सांगतो मी काय काय शिकवलं आणि तुम्हाला काय काय लक्षात आहे ते मला सांगा मी जसं जसं बोलेल तुम्ही तसं तसं मनात आन्सर द्यायचं तिथे जोरात बोलला तरी चालेल मला तसं ऐकू येणार नाही ठीक आहे पण लेक्चर बघत असाल तर कसं बघायचं चला मग मी इथे काय काय लिहितो तशी तशी मला आन्सर देतो इथे जेव्हा मी T20 नावाचा क्लास लिहिला होता मग मी असं विचारलं क्लासचं नाव काय होतं T20 बरोबर आहे नाही इकडून लिहायला घेतो बरं कारण मला बरंच काही लिहायचं ठीक आहे लक्ष द्या क्लासचं नाव काय आहे T20 बरोबर आहे का माझ्या फाईलचं नाव काय होतं फाईलचं नाव काय होतं क्रिकेट डॉट जावा सगळं सांगतोय पहिल्यापासून शून्यात नाही एकदम ठीक आहे क्लासचं नाव काय T20 इन्स्टन्स म्हणजे नॉन स्टॅटिक व्हेरिएबल कुठलं होतं नॉन स्टॅटिक व्हेरिएबल आठवा टॉस बरोबर आहे का स्टॅटिक व्हेरिएबल काय होतं कॅप्टन चला इन्स्टन्स मेथड म्हणजे नॉन स्टॅटिक मेथड कुठली होती बॅट ऑर बॉल व्हेरीफाय करा बरं का लगेच तुम्ही कोड लिहिलेला आहे तुमच्याकडे आहे कोड ठीक आहे इथे स्टॅटिक मेथड दोन स्टॅटिक मेथड आहे माझ्या कोडमध्ये पहिली होती लिस्ट आणि दुसरी काय आहे मेन पण मेनला कॉल कोण करणार आहे जेव्हीएम आणि लिस्टला कॉल कोण करणार आहे मेन कळलंय ना म्हणजे मेन म्हणजे आपण बोलतोय कॉल थोडक्यात बघायला ठीक आहे ते झालं इथंपर्यंत आता पॉइंट सांगतो पॉइंट्स लक्षात ठेवा जर स्टॅटिक मेथड असेल स्टॅटिक मेथड लक्षात ठेवा जर एखादी स्टॅटिक मेथड असेल तर त्याच्या आतमध्ये स्टॅटिक मेथडला डायरेक्ट कॉल जातो का बघा स्टॅटिक मेथडला कॉल करणार स्टॅटिक मेथडला डायरेक्ट कॉल जातो इथे लिहितो डायरेक्ट कॉल मी स्टॅटिक मेथडच्या आतमध्ये असेल तर म्हणतो ठीक आहे बघा दुसरा पॉइंट नॉन स्टॅटिक मेथड म्हणजे कुठली मेथड आहे इन्स्टन्स मेथड ठीक आहे स्टॅटिक मेथडच्या आतमध्ये नॉन स्टॅटिक मेथडला
डायरेक्ट कॉल जात नाही, मग डायरेक्ट कॉल इथे लिहितो जातो, इथे डायरेक्ट कॉल जात नाही. मग ह्याला वेळ काय आहे? तर ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो आणि ऑब्जेक्ट डॉट मेथडला कॉल करावा लागतो. बघा मी लिहितोय, स्पष्ट लिहितोय. हे असं का लिहितोय माहिती का? याच्यामुळे ना आपल्या लक्षात येतं की काय काय पॉइंट्स आपण आज शिकलोय आणि आपल्याला काय काय गोष्टी कळल्या. ठीक आहे, चला मग आता बघा पुढचं वाक्य. हे झालं मेथड रिलेटेड. ठीक आहे, हे सगळं कशा रिलेटेड झालं? मेथड्स रिलेटेड. दोन्ही मेथड्स कळले. स्टॅटिकच्या आतमध्ये मेथड असेल. ठीक आहे, आता दुसरा पण स्टॅटिकच्याच आतमध्ये, स्टॅटिक मेथडच्या आतमध्ये जर स्टॅटिक व्हेरिएबल असेल, स्टॅटिक व्हेरिएबल असेल, डायरेक्ट ऍक्सेस आहे, डायरेक्ट ऍक्सेस आहे. आता कळलं का तुम्हाला? मी फाईलचं नाव ऍक्सेस दिलं होतं. ठीक आहे, ऍक्च्युअली इथे फाईलचं नाव तिथे तिथं नाही ना, क्रिकेट जरी मी तुम्हाला म्हणत असेल ना तर तिथे नाव बघ, तिथे आता शेवटच्या कोडमध्ये मी असं म्हटलं, मी फोल्डरचं नाव ऍक्सेस दिलं होतं. सॉरी बघा, मग मी असं म्हणतो की माझ्या फोल्डरचं नाव ऍक्सेस दिलं होतं. का ऍक्सेस माहिती का? तुम्हाला बघा हे ऍक्सेस करताय तुम्ही, करू देताय करू देत नाहीये, याला ऍक्सेस करणे असं म्हणत नाही का? म्हणत की मला मी तुमच्या घरामध्ये टीव्ही बघू शकतो का? आपण विचारतो एखाद्याला, तर त्यांनी नाही म्हटले तर ऍक्सेस नाही दिला, यस म्हटले तर ऍक्सेस दिला. ठीक आहे, तसंच सेम बघा, स्टॅटिक व्हेरिएबल डायरेक्ट ऍक्सेस आहे कशाच्या आतमध्ये? स्टॅटिक मेथडच्या आतमध्ये. पण नॉन स्टॅटिक व्हेरिएबल, नॉन स्टॅटिक म्हणजे काय? इन्स्टन्स व्हेरिएबल. नॉन स्टॅटिक व्हेरिएबलला डायरेक्ट ऍक्सेस नाहीये, डायरेक्ट ऍक्सेस नाहीये. तर जर मला ऍक्सेस करायचा असेल तर काय करावं लागेल? ऑब्जेक्ट बनवावा लागेल त्या क्लासचा आणि ऑब्जेक्ट वरती डॉट करून व्हेरिएबलला कॉल करावं लागेल, म्हणजे व्हेरिएबलला ऍक्सेस करावं लागेल. नीट बघा, मी इथे ऑब्जेक्ट डॉट मेथड म्हटलंय आणि इथे ऑब्जेक्ट डॉट व्हेरिएबल म्हटलंय. एवढा फरक तर मला आयुष्यात कोणी सांगितलं नव्हतं असं करून. पण मला जेवढं वाटतं ना सोपं होतील गोष्टी तेवढ्या सोप्या करूया आपण. ठीक आहे, बरं आता हे काय झालं रे? व्हेरिएबल रिलेटेड झालं, मेथड्स रिलेटेड. तर व्हेरिएबल्स किती टाईपचे असतात? दोन, स्टॅटिक और नॉन स्टॅटिक. बघा तिथपर्यंतच कोणाच्या आतमध्ये झालं? स्टॅटिक मेथडच्या आतमध्ये झालं. म्हणून याला काय करतो? असा बॉक्स करून टाकतो. ठीक आहे, स्टॅटिक मेथडच्या आतमध्ये. आता मी कोणाबद्दल सांगतोय बघा बरं, तिथनं खाली नॉन स्टॅटिक मेथड. इथं स्टॅटिक मेथड होतं, इथं नॉन स्टॅटिक मेथड. लक्ष द्या बरं का, नॉन स्टॅटिक मेथड. आता तुम्हाला नॉन स्टॅटिक मेथडच्या आतमध्ये मेथडचे कॉल मी दिलेच नाहीत, आता तुम्ही बघितलंच नाही. मग आपला तो एक पॉईंट राहिला. पण आपण नॉन स्टॅटिक मेथडच्या आतमध्ये व्हेरिएबल्स दिले. मग चला आता व्हेरिएबल्स वर नॉन स्टॅटिकच्या आतमध्ये स्टॅटिक व्हेरिएबलला डायरेक्ट ऍक्सेस आहे. कसा ऍक्सेस आहे? डायरेक्ट ऍक्सेस. डायरेक्ट ऍक्सेस आहे नॉन स्टॅटिकच्या आतमध्ये. नॉन स्टॅटिक व्हेरिएबलला पण डायरेक्ट ऍक्सेस आहे. अरे हे नॉन स्टॅटिकचं बरं आहे, तिथे मला बघावंच लागत नाही की व्हेरिएबल स्टॅटिक आहे नॉन स्टॅटिक आहे, गरजच नाही. सेम तसंच आहे, तुम्हाला सांगतो बघा. नॉन स्टॅटिक मेथडच्या आतमध्ये असाल आणि तुम्ही एखाद्या स्टॅटिक मेथडला कॉल केला, म्हणजे समजा तुम्ही आहे ना असं केलं की तुम्ही बॅट आणि बॉलच्या आतमध्ये लिस्ट नावाच्या मेथडला कॉल केला. लिस्ट नावाची मेथड कशी आहे? स्टॅटिक. मी एक्झाम्पल सांगतो बरं का तुम्हाला, टाईप करू नका, आपल्याला पुढे सगळं बघायचं आहे याच्या रिलेटेड. पण अरे मेथड नावाचं टॉपिक आहे, हे पण सांगतो. फंक्शन्स, जावा फंक्शन्स किंवा जावा मेथड्स नावाचं टॉपिक आहे, सगळं येणार आहे. पण आता आपण कशासाठी शिकतोय? सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन साठी. तुम्हाला तिथं आलं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, तेच मी तुम्हाला सांगतो. हे शब्द सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, हे शब्द, हे वाक्य सुरुवातीच्या लेक्चरमध्ये शिकायसारखं नाहीच आहे. पण तुम्हाला म्हणत का, बरीचशी मंडळी कशी आहेत माहिती का, त्यांनी जे क्लासला नाही आहेत पण ज्यांनी मेसेज केलेले त्यांचे मेसेजेस काय माहिती का? सर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएनची लाईन कशी असते? त्यांनी डायरेक्ट प्रिंटएलएन का नाही दिला? म्हणजे त्यांना ना माझ्याकडनं हेच ऐकायचं. मग मी काय केलंय, मी दर लेक्चरला प्रत्येक बॅचला, तुम्ही म्हणत असाल की याच बॅचला असं शिकवलंय का? नाही, मी प्रत्येक बॅचला सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आधी सांगतो, कारण की मला आधी जीएमएम आर्किटेक्चर थोडं तरी सांगायचं असतं, नंतर मग ऍक्च्युली आपण सुरुवात करतो लेक्चर्सला. तुम्ही म्हणा की सर अहो आपलं 8वं लेक्चर आहे आजचं. ठीक आहे, 8वं लेक्चर आपण इथे आहोत. मग आपण काय शिकणार आहोत? तर अजून त्यातल्या गोष्टी आधी काय येतात, स्टॅटिक आधी कसं येतं, नॉन स्टॅटिक नंतर कसं काय येतं, या गोष्टी शिकणार आहोत. आणि
मग नंतर जेव्हीएम कडे उडी मारणार आहोत. ठीक आहे. मग जेव्हीएम कडे जर आपण उडी मारणार असू तर त्याच्या आधी तुम्हाला एवढ्या गोष्टी माहिती असाव्या, कारण आपण फंक्शनला कॉल करणार आहे. मग तिथे नवीन गोष्टी असणार आहे. जावाची स्टॅक फ्रेम, म्हणजे मेथडला जेव्हा कॉल जातो तेव्हा त्याचे काय जाते, स्टॅक फ्रेम जाते. ती कुठे जाते, कशी जाते, ते बरोबर काम झाल्यानंतर रिटर्न कशी काय जाते ज्याने कॉल केलं होतं, हे सगळं 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 सांगणार तुम्हाला. फक्त इथपर्यंत सगळ्या गोष्टी कळलेल्या असतात. तरी पण आहे ना, तुम्हाला हे पण सांगून होतो, नॉन स्टॅटिकच्या मेथडच्या आतमध्ये मेथडला कॉल करता येतो. जसं व्हेरिएबलला ऍक्सेस केलाय तसं मेथडला पण कॉल करता येतो. जसं बघा ना, स्टॅटिक मेथडच्या आतमध्ये मेथडला कॉल करता येतो, तसंच याच्या आतमध्ये येतं. हा काय सांगतो, स्टॅटिक मेथड असेल तरी मी डायरेक्ट कॉल करू शकतो, आणि नॉन स्टॅटिक मेथड असेल तरी पण मी डायरेक्ट कॉल करू शकतो. म्हणजे हा कोणालाच अडवत नाही बघा ना, सगळ्याला म्हणजे हा ठीक आहे विना ऑब्जेक्टचा कॉल करतो, पण हे सगळं तो जे सांगत असतो ना, ते काय म्हणत असतो की तुम्ही एकाच क्लासमध्ये आहात तरच, नाहीतर परत एवढं रामायण सांगितलं आणि नंतर शेवटी विचारलं रामाची सीता कोण, असं व्हायला नको. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, आपण हे सगळं एका क्लाससाठी बघतोय सगळ्याच्या सगळं. ठीक आहे. नंतर दुसऱ्या क्लास मल्टिपल क्लास असतील तर कसं असेल, ते आता मला लागते का नाही लागते, मी तुम्हाला ते नंतर सांगेन थोडंसं. पण जेवढं तुम्हाला मल्टिपल क्लास मध्ये लागत होतं ते मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. चला लक्षात ठेवा, हे सगळं लक्षात ठेवा. परफेक्टली कळलंय इथपर्यंत. चला मग आता मी थोडंसं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलच्या जवळच्या पॉईंटला जातो. एक्झॅक्ट सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलच्या नाही, हे इथपर्यंत सगळं तुम्हाला दिसलं असेल, एकदा बघून घ्या. सगळं असं असं हे ना तुम्ही वहीमध्ये काढत बरं का प्लीज. मी तुम्हाला असं सांगतो, लेक्चर बघताना ना वही घेऊन बसा. असंच हे मी तुम्हाला ह्याच्या नोट्स नाही पाठवलं असं, तुम्हाला पॉईंट जरी पाठवले ना नंतर स्टॅटिक मेथड म्हणजे काय, पण मी असं नाही सांगणार. सिरियसली लेक्चर मध्येच बघा, खूप भारी कळणार तुम्हाला. ठीक आहे. उलट आहे ना, तुम्हाला असं वाटत असेल की क्लासमध्ये अजून सोपं शिकवलं जात असेल, तर मी ह्याच्यापेक्षा सोपं नाही शिकवत अजूनही, म्हणजे हे हे सोपं झालं. ठीक आहे. मग थोडंसं लक्षात ठेवा या गोष्टी. ठीक आहे. चला मग आपण आता हे पुसूया आणि नेमकं कधी काय काय येतं ते बघायचं. पॉईंट आहे आता पुढचा 20-25 मिनिटाचा पॉईंट आहे. ठीक आहे. तुम्ही लक्ष दिलं तर तो कळेल, 20 मिनिटातच कळेल, त्याच्या आधीच होऊन जाईल. ठीक आहे. थोडंसं लक्ष द्यायचं. चला आता कोड वगैरे लागणार नाही आपल्याला. ठीक आहे. त्यामुळे आता डायरेक्टली इकडेच बघायचं. ठीक आहे. तुम्हाला असं काही आठवतं का रे, म्हणजे मी असं सांगितलं होतं बघा, आपली इथे जावाचा कोड आहे. ठीक आहे. म्हणजे आपली फाईल आहे, फाईलचं नाव काय होतं आपल्या, क्रिकेट डॉट जावा. कुटुंब पण लक्षात ठेवा बरं का, ते पण भारी एक्झाम्पल आहे, हे पण लक्षात ठेवा. कोणी विचारलं रिअल टाइम एक्झाम्पल सांग, बोले तुम्हाला क्रिकेट आवडतं, मी असं बसतो. फुटबॉल फुटबॉल पण बसवा, सेम आहे. आपण फुटबॉलची पण एक्झाम्पल घेणार आहोत माहिती का, म्हणजे त्याची पण एक्झाम्पल, त्याच्यातले प्लेयर वगैरे मेस्सी म्हणजे रोनाल्डो, हे परत एम्बाप्पे झाला, सगळ्या 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 क्लबचे पण इव्हेंटर्स वगैरे, रिअल मॅड्रिड वगैरे, हे सगळं बार्सा, सगळं सगळं. ठीक आहे. चला आता हे बघा, जावा कोड क्रिकेट डॉट जावा काय करतो, कंपाईल करतो. कंपाईल करतो या साईडला घेतो, कंपाईल करतो. कसं करतो, जावा सी फाईलचं नाव डॉट जावा. एखादं ना फक्त ना मला मेसेज करून म्हणावं की मला फक्त एखादा मेसेज करून असं म्हणावं की सर एवढ्या वेळा डबल डबल तुम्ही का सांगता, तर लक्षात ठेवा तुम्ही ऐकू नका, तेच आन्सर. ठीक आहे. कारण की मी त्या लोकांसाठी सांगतो जे शून्य आहे. तुम्हाला येत असेल तर याचा विचार करायचा, आता सगळं तुम्हाला येते आणि मग बघायचं पुणेरी आन्सर. चला लक्ष द्या. आता कंपाईल केल्यानंतर एक फाईल बनते डॉट क्लास फाईल. आपल्या क्लासचं नाव काय होतं, T20. कुठली फाईल बनेल, T20 डॉट क्लास. आतमध्ये कोड असेल, काय म्हणतात, बाईट कोड. लबरी का बाईट कोड. हा बाईट कोड कोणाकडे जातो, जेव्हीएम कडे जातो. पण जेव्हीएम काय म्हणतो रे, माझ्याकडे आणायचं असेल तर तुला एक कमांड टाकावी लागेल, जावा आणि या डॉट क्लास फाईलचं नाव T20. ठीक आहे. एंटर केलं इथे पण तुम्ही काय करता, एंटर, हे एंटरचं बटन. ठीक आहे. हे एंटरचं बटन एंटर केलं की आपला कोड जेव्हीएम कडे जातो, प्रोसेस करतो, आपल्याला धाडकन आउटपुट, लगेच आउटपुट दिसतं. धाडकन म्हणजे पटकन आउटपुट दिसतं. ठीक आहे. चला कळत असेल. आता थोडंसं विचार करा, ही आपली डायग्राम आहे. ठीक आहे. मी असं म्हटलं होतं की जेव्हा हा कोड आहे ना जेव्हीएम कडे जातो तेव्हा ते पार्ट मधनं जातात, वेगवेगळे पार्ट. त्यातले मी तुम्हाला
तुम्हाला असे पण पार्ट सांगितले होते, क्लास लोडर सबसिस्टीम, नंतर मेथड एरिया, हीप सांगितलं होता, जावा स्टॅक सांगितलं होता, पीसी रजिस्टर सांगितलं होता, नेटिव्ह मेथड स्टॅक सांगितलं होता, परत जावाचं एक्झिक्युशन इंजिन सांगितलं होतं ज्याच्या आतमध्ये 3 पार्ट पडतात, JIT, गार्बेज कलेक्टर आणि इंटरप्रिटर, असे 3 पार्ट. इकडे असं सांगितलेलं JNI असतो, जावा नेटिव्ह इंटरफेस, जे नेटिव्हचा कोड आणि आपल्या कोडला कनेक्शन घडवून देतो, आणि इकडे असतात नेटिव्ह मेथड लायब्ररी. तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा बघितला असेल, जेव्हा मार्केटिंगचा बेसिक व्हिडिओ आहे 10-1 मिनिटाचा, तो भारी व्हिडिओ आहे बरोबर ना. तो व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवला होता की तुम्हाला ऍटलीस्ट लक्षात राहावं, डेमो लेक्चर साठी बनवला होता. नसेल माहिती तर आपल्या लिस्ट मध्ये जाऊन बघा, आपल्या क्लासच्या जेव्ही मार्केटिंगचा डेमो लेक्चरचा व्हिडिओ आहे, तो शेवटी टाकलेला, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये बघा, त्यातल्या गोष्टी लक्षात ठेवा. तर त्यातल्या आज मला कुठल्या गोष्टी लागणार तर तुम्हाला सांगतो बघा. क्लास लोडर सब सिस्टीम, मी तुम्हाला सगळे पॉईंट लिहून देतो बरं का, जेवढे काय होते ते. क्लास लोडर सब सिस्टीम होता, पहिला बॉक्स आपला इकडचा लेफ्ट साइडला होता, मेथड एरिया, इकडे होता हीप, नंतर होता जावा स्टॅक, सचिन बरोबर करे व्यवस्थित दिसतो, नंतर इथे होता पीसी रजिस्टर, ठीक आहे, आणि इथे होतं नेटिव्ह मेथड स्टॅक, दिसतं, ठीक आहे. चला आता बघा, हा एक क्लास लोडर सब सिस्टम वेगळा पार्ट आहे, हा दुसरा वेगळा पार्ट आहे. आता एक्झिक्युशन इंजिनचा पार्ट, ज्याच्यामध्ये आहे इंटरप्रिटर. ज्यांना मी बोलतोय की तिकडे जाऊन व्हिडिओ बघा, तर आवर्जून बघा. ज्यांनी बघितलं नसेल व्हिडिओ तर आपल्या युट्यूबच्या याच्यावर प्लेलिस्ट मध्ये आहे, ठीक आहे. इंटरप्रिटर, नंतर इथे आपला JIT नावाचा कंपायलर, ते काय करतात हे सगळे लाईन बाय लाईन तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला असं डोकं देत असेल सगळं जेव्ही मार्केटिंगचे सांगणार, हो, फक्त थोडं सांगणार आहे. पण जसं जसं आपण जॉबमध्ये पुढे जाऊ ना, तसं तसं ते जेव्ही मार्केटिंगचे भरत जाणार आहे. आणि ते एवढं मोठं आणि वास्ट जेव्ही मार्केटिंगचे होतं ना, मग तुम्हाला कळतं की अरे हे एकदम शिकलो असतो तर अंगावर आलं असतं. पण स्टेप बाय स्टेप शिकल्यामुळे एवढं सोपं झालं नाही. तुम्हाला एकही गोष्ट पाठ करावी लागणार नाही, हे आपलं चॅलेंज आहे, ठीक आहे. चला लक्ष द्या. इथे काय माहिती, गार्बेज कलेक्टर, म्हणजे याला मी GC म्हणतो, गार्बेज कलेक्टर. त्याच्यानंतरचा अजून एक पार्ट काय तर JNI चा फुल फॉर्म काय, जावा नेटिव्ह इंटरफेस. आता मी तो पूर्ण नाही लिहित, ठीक आहे. हा एक पार्ट झाला. याच्यानंतरचा पुढचा पार्ट काय, नेटिव्ह मेथड लायब्ररी, नेटिव्ह मेथड लायब्ररीज, बघा बरं, नेटिव्ह मेथड लायब्ररीज, ठीक आहे. इथपर्यंत कळलं. चला मग आता बघा, एवढे सगळे पार्ट आहेत, पण तुम्ही म्हणाल की आपल्याला काय काय लागणार आहे. आज मला 1, 2 आणि 3 या गोष्टी लागणार आहेत. कशासाठी लागणार आहे तर मला तुम्हाला काय सांगायचं आहे का, की स्टॅटिक च्या आतमध्ये नॉन स्टॅटिक चालत नाही, पण नॉन स्टॅटिकच्या आतमध्ये स्टॅटिक कसं काय चालतं, हा मला पॉइंट सुरू करायचा आहे. थोड्याशा गोष्टी सांगायच्यात आणि आपल्याला तिथे थांबायचं. मग उद्या आपण एक्झॅक्टली बघणार आहोत की नेमकं कसं कसं चालतं ते, ठीक आहे. मग हे बघा, हे जवळजवळ चाललंय आता आपण system.out.println. जोपर्यंत system.out.println पर्यंत पोहोचत नाही ना, तोपर्यंत आपण JVM-च्या गोष्टींना हात नाही घालायचा, ठीक आहे. तर मग मी थोड्याशा ज्या गोष्टी लागतात त्या आता सांगून ठेवतो, तेवढ्या लक्षात असतं, ठीक आहे. म्हणजे पुसतो आपण, ज्या गोष्टी लागतात ते सांगून ठेवतो. जसं मी म्हटलं होतं की मी तुम्हाला स्टॅटिक मधनं नॉन स्टॅटिकला कॉल करा जातो हे पण सांगणार, तर ते तुम्हाला सांगून ठेवतो. सगळ्या गोष्टी लिहित असाल का तुम्ही, सगळं दिसत असेल तुम्हाला, ठीक आहे. मी तुमच्यासाठी एवढं लिहितोय परत 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 किंवा असं, ठीक आहे. मी कंटाळा नाही करत तर तुम्ही कंटाळा करू नये, एवढंच मला वाटतं, ठीक आहे. चला लक्ष द्या. बघा आता इथे बघा, आपण काय म्हणतोय, स्टॅटिकच्या आतमध्ये नॉन स्टॅटिक म्हणजे मेथड्स और व्हेरिएबल्स डायरेक्टली चालत नाही. काय म्हणतो मी, डायरेक्टली चालत नाही. का का चालत नाही तेच मला सांगायचं. आणि नॉन स्टॅटिकच्या आतमध्ये स्टॅटिक मेथड्स पण चालतात आणि व्हेरिएबल्स पण चालतात, म्हणजे हे चालतं डायरेक्टली चालतं, ऑब्जेक्ट व्हिडिओ बनवावं लागतं. असं का, हा क्वेश्चन तुम्हाला पडलाय, बरोबर. आता मी तुम्हाला याच्याबद्दल सांगतो, ठीक आहे. लक्ष द्या. जेव्हा आहे ना तुमची T20 डॉट क्लास फाईल बनते, कधी बनते रे T20 डॉट क्लास, ठीक आहे. T20 डॉट क्लास फाईल कधी बनते तर T20 डॉट क्लास फाईल केव्हा बनते आपली, जेव्हा आपण कंपाईल करतो तेव्हा.
कंपाईल केल्यानंतर कंपायलरची दोन कामं महत्वाची म्हणजे एक म्हणजे अख्ख्या कोड मधला सिंटॅक्स बघायचा, बरोबर आहे का, बरोबर असेल तरच डॉट क्लास फाईल बनवायची, जर चुकीचा असेल तर कंपाईल टाइमला एरर द्यायचा की असं असं चुकलंय, सेमीकोलन राहिला, हे मला मेथड सापडत नाहीये, लक्षात ठेव हे तू वेगळंच काहीतरी लिहिलंय, हे कंपाईल टाइमला तो सांगतो. ठीक आहे, मग ते काय करतो, डॉट क्लास फाईल कधी बनवतो, जेव्हा एकही एरर नाही. मग आपल्या समजा आपल्याकडे एकही एरर नाही, ठीक आहे, मग आपली काय बनते, डॉट क्लास फाईल बनते. डॉट क्लास फाईल आपल्याकडे बनते तेव्हा आपण ही डॉट क्लास फाईल कोणाला देतो रे, जावाला देतो, म्हणजे जेव्हीएमला देतो. जावा हे इंटरप्रिटरचं नाव आहे बरं का, आणि इंटरप्रिटर कोणाच्या आतमध्ये, जेव्हीएमच्या आतमध्ये, म्हणजे याला काय म्हणायचं, जावा हा इंटरप्रिटर, म्हणजे आपण ही कोणाला देतो, जेव्हीएमला देतो थोडक्यात फाईल. ठीक आहे, जावा T20 अशी फाईल देतो. मग आता तुम्हाला सांगतो, लक्ष द्यावं तुम्ही, लक्ष द्या. इथे पहिला पिक्चर मध्ये येतो क्लास लोडर सब सिस्टीम. आहे ना, क्लास लोडर सब सिस्टीम काय म्हणतो माहिती का, माझं नावात आहे, कोणाला, जेव्हीएमच्या आतमध्ये घेऊन यायचंय. आता बघा ना, आपण असं म्हणूया की जेव्हीएम म्हणजे एक घर आहे, जेव्हीएम म्हणजे एक घर, त्या घरामध्ये कोणाला तरी आणायचंय. हा जेव्हीएमचा माणूस आहे बरं का, जेव्हीएम याला सांगतोय होय कोणीतरी आहे ना रन व्हायचे वाटतं कुठल्या तरी डॉट क्लासला, त्याने जावा T20 म्हणजे क्लास अशी कमांड टाकले, तर तू काय कर माहितीये का, तिथे जा आणि त्या क्लासला उचलून घेऊन ये. ज्या डॉट क्लासच्या आतमध्ये काय असणार आहे, बाईट कोड असणार आहे, जो जेव्हा काय होतो, जी भाषा मला कळते त्या भाषेतच तो लिहिलाय, त्यामुळे तो माझ्या आतमध्ये आण, मग मी बघतो पुढे काय करायचं त्याचं, कळलंय का. मग तुम्ही म्हणाल अच्छा क्लास लोडर सबसिस्टमचं हे काम आहे का, येस, क्लास लोडर सबसिस्टमचं काम काय आहे, इथली डॉट क्लास फाईल आणायची, त्याच्यामध्ये चेक करायचं काही एरर वगैरे नाही. आता तुम्ही म्हणाल कसली एरर, मला आठवतं तुम्हाला एरर तर वरतीच चेक झाले ते, नीट आहे का, बाईट कोड 200 काहीतरी व्हायरस रिलेटेड गोष्टी म्हणजे हानिकारक गोष्टी, अशा काही गोष्टी आहेत का, किंवा माझ्याच जेव्हीएमला सुटेबल असलेली फाईल आहे का. मग तुम्ही कसं म्हणाल माहिती का, अरे जेव्हीएमला सुटेबल म्हणजे कशी म्हणताय, म्हणजे आता बघा लक्ष द्या, बऱ्याचदा असं होतं तुम्हाला माहिती असेल, कंपाईल व्यवस्थित होतो कोड, पण रन होताना मला असा एरर देतोय एक नाही का, मला क्लास कास्ट एक्सेप्शन वगैरे देतो, मेजर व्हर्जन मायनर व्हर्जन नावाचं एक्सेप्शन येतं, रन टाइमला येतात हे एक्सेप्शन. तेव्हा मेजर व्हर्जन मायनर व्हर्जन म्हणजे काय माहिती का, तुम्ही कंपाईल मोठ्या ह्याच्यात करत असता, मोठ्या म्हणजे काय, नंतरच्या लेटेस्ट जावा मध्ये करत असता, जेडीके मध्ये, म्हणजे 11 8च्या नंतरचे 9 10 11 असं पकडा. ठीक आहे, आणि तुम्ही रन कशात करताय तर 8 मध्ये करताय. मग ते काय सांगतो, तू कंपाईल मोठ्या ह्याच्यात केलंय आणि रन लहान ह्याच्यात केलंय, हे असं चालणार आहे का, नाही. मग आता बघा बरं, हा जेव्हीएम काय करतो माहिती का, हा म्हणतो कंपाईल करून आल्यानंतर ज्याच्यामध्ये कंपाईल केलंय त्या गोष्टी सुद्धा डॉट क्लास फाईल मध्ये असतात, कुठल्या व्हर्जन मध्ये कंपाईल केलंय. मग तुम्हाला दिसत असेल तिथे 51 50 49 असे नंबर दिसतात, 52 हे नंबर आहे बरं का, 53 हे कसं नंबरांनी शोधायचे बरं का, ते मेजर व्हर्जन मायनर व्हर्जनच्या समोर लिहिलेले असतात. मी तुम्हाला हे सगळं सांगणार जेव्हीएम आर्किटेक्चर मध्ये, डिटेल वाल्या जेव्हीएम आर्किटेक्चर मध्ये, हे खूप भारी आहे बरं का. त्याच्यामध्ये ना मग काय आपल्या डॉट क्लास फाईल मध्ये ह्याही गोष्टी असतात, मग आपल्याला का नाही दिसत, ते आपल्याला दिसत नाही, बऱ्याचशा गोष्टी आपल्यासाठी विजिबल नाही. ठीक आहे, मग ते जेव्हीएम साठी आहे. मग क्लास लोडर सबसिस्टम काय चेक करतो की असं आहे का, मग जर सेम म्हणजे तो काय होतो की शक्यतो लहान कंपायलर असेल तरी चालेल, म्हणजे काय 1.8 वर कंपाईल केली आणि 1.11 वरती तू रन करतोय चालेल, पण 1.11 वर कंपाईल करतोय आणि रन करताना 1.8 वापरतोय, चालणार नाही. कारण 1.11 मध्ये नवीन फीचर आलेले असतील, जे बॅकवर्ड कॉम्पॅटिबिलिटी तुम्ही म्हणाल तर बघा ना, जेव्हीएम नवीन पाहिजे, कंपायलर जुना असेल तरी चालू शकतं. मग युजली काय करायचं माहिती का, दोन्ही सेम व्हर्जन ठेवायचे, त्यामुळे असे प्रॉब्लेमच येते. ठीक आहे, मग तुम्ही म्हणाल की अच्छा म्हणजे उलट चालतं ना, कंपायलर लहान असेल 1.8 वर कंपाईल करा, रन 11 वर करा, खणखणीत चालतो बरं का, पण 11 वर कंपाईल करा आणि रन 1.8 वर करा तर एरर येतो. आज सुद्धा मला कितीतरी लोकांनी तीच एरर विचारली, सर कुठलं जरा ट्राय करतोय एरर, म्हणून फोटो पाठव, फोटोला लगेच करून जायचं की अच्छा इथे नाही एरर आलेली, लगेच मी सांगायचो दोघांचं व्हर्जन बघ वेगवेगळे, मग अशी कमांड टाक आणि हे व्हर्जन सेव्ह कर. ठीक आहे, मग ते सेव्ह केल्यानंतर त्यांच्यात एरर येईल. म्हणजे क्लास लोडरचा आता साधं पण सांगितलं तुम्हाला काय, तर हे आपल्या जेव्हीएम साठी आलंय का हे चेक करायचं. म्हणजे कंपायलर हा लहानच आहे ना किंवा बरोबरीचा आहे ना, मोठ्या कंपायलर मध्ये तर नाही ना आले हे चेक करायचं. जर मोठ्या कंपायलर मध्ये आलं असेल तर एरर द्यायचे, अदरवाईज बघायचं की आपले बाईट कोड व्यवस्थित आहेत का सगळे सगळे. जर बरोबर असेल तर ह्याला लोड करायचं. लोड कशात करायचं, जेव्हीएम मध्ये लोड करायचं. मग आता तुम्ही म्हणाल की
क्लास लोडर काही लोक थोडंफार इकडून तिकडून वाचलेले, कंपनीमध्ये थोडाफार एक्सपिरियन्स असलेले किंवा काही मंडळी असे आहेत की जे जावाची पुस्तकं वाचून म्हणजे अर्धवट आपण म्हणूया अर्ध्या अडकून पिवळं झाले अशी काही लोक असेल. काहींना पूर्ण पण येत असेल, काहींना अर्ध येत असेल तरी पण शायनिंग मारतात. लगेच ते असं सांगायचं क्लास लोडर एकच नसतो बरं का, 3 टाईपचे क्लास लोडर असतात. ते सगळ्यांना माहिती आहे. क्लासच्या पूर्ण विचार त्यांना हे सगळं माहिती आहे घर दूर कसं पण. ठीक आहे, फक्त आहे ना आता ही सांगायची वेळ आहे. आपण आता फक्त काय लक्षात ठेवा, क्लास लोडर एकच आहे कोणीतरी असं म्हणून. पण ह्या क्लास लोडर मध्ये सुद्धा 3 टाईप पडतात. ऍप्लिकेशन क्लास लोडर, बूटस्ट्रॅप क्लास लोडर, एक्सटेन्शन क्लास लोडर, हे सगळे टाईप येतात आणि हे शिकवलं जाणार आहे जेईई मार्केटिंगच्या मध्ये पुढे. आता आपल्याला साधं जेईई मार्केटिंगचं शिकायचं ना बेसिक लेवलचं, मग आपण काय करूया क्लास लोडर सबसिस्टम आहे. पण बघा मी हळूच सांगता हे सांगून टाकलं जेणेकरून आहे ना चिंतित पकडू नका. आम्ही पण पुण्यातच राहतो. ठीक आहे, चला लक्ष द्या. चला आता बघा याने काय केलं, ही डॉट प्लस फाईल आणली आणि याच्यामध्ये लोड करायचा प्रयत्न करतो. मग जेव्हा लोड करायचं असतं ना तेव्हा महत्वाचे 2 एरिया आहेत आपल्याकडे, हा आणि हा. तुम्हाला माहिती आहे पहिल्याचं नाव काय आहे, मेथड एरिया, आणि दुसऱ्याचं नाव काय आहे तर हीप. एक मेथड एरिया आणि एक हीप. आता तुम्हाला सांगतो सगळ्याचा सगळा बाईट कोडची फाईल आहे ना मेथड एरियामध्ये आणली जाते. सगळा बाईट कोड आणला बरोबर का, सगळा बाईट कोड आणला. आपल्याला समजायसाठी मी एक वाक्य तुम्हाला सांगतो, समजायसाठी म्हणजे सोपं व्हावं म्हणून. समजा माझ्याकडे आहे ना बाईट कोड मध्ये सगळा कोड असतो, मग स्टॅटिक व्हेरिएबल, इन्स्टन्स व्हेरिएबल वगैरे सगळं असतं. मग तो काय करतो माहिती का, याच्यातून सगळ्या मेथड्स आहेत ना त्या वेगळ्या काढतो. मग स्टॅटिक असतील, नॉन स्टॅटिक असतील, या मेथड वेगळ्या काढतो बरोबर आहे का, आणि त्याला ऍड्रेस देतो. समजा ही मेन मेथड असेल, बघा मी बोलतोय तुम्हाला दिसत नसतं तरी बघा इथे ही मेन मेथड आहे. ठीक आहे, काही मोठं काढू जरा. ठीक आहे, मोठं काढू. आता इथपर्यंत कळलंय ना क्लास कोड नंतर हे 2 पार्टिशन आलेले. ठीक आहे, आता आपण मोठं करूया आणि तुम्हाला क्लिअर दिसेल. बरोबर, आपला मेथड एरिया, मेथड एरिया इथे काय आहे हीप. ठीक आहे, मेथड एरिया आणि हीप. ठीक आहे, चला लक्ष द्या. इथे काय आला बाईट कोड, लोडरने लोड करून आणला होता तो सगळ्याचा सगळा बाईट कोड इथे आहे. ठीक आहे, मग आता काय करूया, या बाईट कोड मध्ये सगळं असणार आहे आपलं, जेवढा कोड मध्ये जेवढं कन्स्ट्रक्टर ते सगळं असणार. पण आपल्या सोयीसाठी जेव्हा असं करतो आपण, असं म्हणूया बरं का, नीट लक्ष द्या मी काय सांगतो ते. मेन मेथड बाहेर काढली, अजून माझ्याकडे कुठल्या मेथड होत्या, तिकडच्या मेथड सांगा. क्रिकेटच्या आतमधल्या 2 मेथड होत्या, अजून एक मेथड होती लिस्ट नावाची, ही पण स्टॅटिक होती, ही पण स्टॅटिक आहे, ही पण स्टॅटिक आहे. आणि अजून एक होती बॅट और बॉल या नावाची मेथड आहे. ठीक आहे, तिन्ही मेथडचे बाईट कोड वेगळे काढून ठेवले. म्हणजे याच्यातनं सेपरेट केले. त्याने सांगितलं की बाबा हे बाईट कोड याच्यात असले, पण हे कुठे आहे मेथड एरियावरच आहे. ठीक आहे, चला हे मी तुम्हाला समजायसाठी सांगतोय बरं का, हे असं असतं. ऍक्च्युअल जेईई मार्केटिंगच्या मध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या आहेत. तुम्ही मग आता असं का सांगताय, जर मी ते डायरेक्टली सांगायला गेलं तर तुम्हाला हे कळणारच नाही कसे कॉल जातात. ठीक आहे, मग आता असं असं लक्षात घ्या. मग मी आता तुम्हाला टेम्पररी सांगतो. या बाईट कोडला पूर्ण बाईट कोडला जागा दिली नाही, समजा 100 ऍड्रेसला या बाईट कोडला जागा नाही. ही मेन मेथड आहे. ही कशी मेथड आहे, स्टॅटिक आहे. ही कशी आहे, ही पण स्टॅटिक आहे. आणि ही कशी आहे, नॉन स्टॅटिक आहे. कळतंय का, नॉन स्टॅटिक आहे. आता तो काय करतो, ही मेन मेथड आहे ना, तिला समजा 200 ऍड्रेस दिला, या लिस्ट मेथडला 300 ऍड्रेस दिला, आणि या बॅट और बॉल मेथडला 400 ऍड्रेस दिला. तुम्ही म्हणाल की मेन मेथडच साईडला काढली, बाकीचं काही साईडला नाही काढलं का, तर अजून तो बऱ्याचशा गोष्टी साईडला काढतो. पण आता फक्त तात्पुरतं लक्षात कसं ठेवाल की याच्या आतमध्ये त्यांनी ही गोष्ट साईडला काढली, काय तर स्टॅटिक मेथड आणि नॉन स्टॅटिक मेथड. इन्स्टन्स व्हेरिएबल साईडला नाही काढले अजून. ठीक आहे, इन्स्टन्स व्हेरिएबल साईडला काढले म्हणजे बघा. आता लक्ष द्या, प्लीज लक्ष द्या बरं का, नीट लक्ष द्या. आता इथे ना खरं तर असं पण काही लोक म्हणतात, म्हणजे काही लोक म्हणतात, म्हणजे असं सुरुवातीला सांगताना मी असंच सांगतो की इथे नॉन स्टॅटिक मेथडला कन्सिडर करू नका बाहेर आले असेल. पण आता या 2 मेथड आल्यात ना, तर ही पण आले असं समजा. अजून एक आहे ना, इथे एक पार्ट असतो, याचं नाव असतं स्पेशल स्ट्रक्चर. हे एक स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, पण याचं नाव काय असतं, स्पेशल स्ट्रक्चर.
काय स्पेशल स्ट्रक्चर. आणि ह्याच्या आतमध्ये तो सांगतो माझा पहिलाच व्हेरिएबल असा आहे काय माहिती का एक पॉइंटर आहे पॉइंटर टू स्टॅटिक असं तो सांगतो पॉइंटर टू स्टॅटिक. मग आता बघा पॉइंटर टू स्टॅटिक आता लक्षात ठेवा बरं का इथे काय काय गोष्टी आहेत नीट लक्ष द्या बरं का नीट लक्ष द्या लय भारी बरं का. आता तो काय म्हणतो पॉइंटर टू स्टॅटिक काय काय असतं म्हणजे तो सांगताना डायरेक्टली सांगतो की मी स्पेशल स्ट्रक्चर कडे बघून गोष्टी बघतो वगैरे वगैरे सगळं सांगतो. तो इथे इथे त्यांनी सांगितलं की इथे इन्स्टन्स व्हेरिएबल वगैरे बाईट कोडच्या आतमध्ये इथे बघा स्टॅटिक गोष्टी आलेल्या आहेत इथे नॉन स्टॅटिक गोष्टी आलेल्या आहेत. थोडंसं विचार करा बरं का हा काय काय सांगत असतो आपल्याला ठीक आहे. मग आता बघा या स्पेशल स्ट्रक्चरच्या आतमध्ये इथे पॉइंटर टू स्टॅटिक असतं आणि याच्या आतमध्ये जेवढे स्टॅटिक व्हेरिएबल असतात ना ते इथे आणलेले असतात. आता मला सांगायला आपल्या कोडमध्ये स्टॅटिक व्हेरिएबल काय आहे तर कॅप्टन नावाचं स्टॅटिक व्हेरिएबल ज्याच्या आतमध्ये व्हॅल्यू काय आहे विराट कोहली विराट कोहली. बघा बरं का लक्ष द्या पॉइंटर टू स्टॅटिक बघा विराट कोहली नावाची मेथड ठीक आहे. अजून याच्या आतमध्ये असतात ऍड्रेस मेथड्सचे ऍड्रेस असतात सगळ्या मेथड्सचे ऍड्रेस केवढ्या मेथड्स आहेत ना त्या सगळ्या मेथड्सचे ऍड्रेस असतात ठीक आहे. थोडंसं लक्ष ठेवा बरं का डोक्यात आणा सगळ्या मेथड्सचे ऍड्रेस असतात ठीक आहे. आणि हे सांगताना सांगतं की ह्या स्टॅटिकच्या आतमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत बरं का मेथड्सचे ऍड्रेस म्हणजे आता बघा ना हे काय सांगितलं एकच स्टॅटिक व्हेरिएबल म्हणून एक स्टॅटिक व्हेरिएबल आहे अजून एखादं स्टॅटिक व्हेरिएबल असतं तर ते सुद्धा इथे आणलं असतं पण आपल्याकडे एका स्टॅटिक व्हेरिएबल म्हणून ते ठीक आहे. आणि इथे मेथड्सचे ऍड्रेस असतात म्हणून मी असं लिहिताना असं लिहितो बघा थोडक्यात लक्ष द्या 200 मेन आहे इथे ब्रॅकेट मध्ये मेन लिहून ठीक आहे. 300 ला लिस्ट नावाचं स्टॅटिक व्हेरिएबल आहे ते एक आहे ठीक आहे. आणि 400 ला नॉन स्टॅटिक आहे पण त्याचं नाव आहे बॅट आणि बॅट और बॉल ठीक आहे. 400 ऍड्रेस बॅट सॉरी बॅट और बॉल. आता लक्ष देऊन ऐका बरं का लक्ष देऊन ऐका लक्ष देऊन ऐका काय माहिती का तुम्हाला सांगतो कसं जेव्हा जेव्हा आहे ना जेव्हा जेव्हा हे जे सगळं स्ट्रक्चर बनलेलं असतं मेथड एरियाचं स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगतोय काय बघा ना हे मेन आलंय ते लिस्ट आलंय पण आहे ना युजली होताना कसं होतं माहिती का बघा आता कन्सिडर करा नक्की गोष्टी नीट लक्ष द्या कुठल्या कुठल्या गोष्टी येतात आणि कुठल्या कुठल्या गोष्टी येत नाहीत त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवा. हा जरी पार्ट आलेला असेल बघा ना हा नॉन स्टॅटिक वाला नॉन स्टॅटिक मेथड वाला पार्ट आहे तरी याला डायरेक्टली ऍक्सेस नसतो. तुम्ही मला नॉन स्टॅटिक आलं कसं म्हणून मी तुम्हाला सांगतोय की हा पार्ट येतो कसा हे मी तुम्हाला नंतर सांगेल जीवे मार्केटिंगच्या मध्ये फक्त मेथड्सच्या गोष्टी आलेल्या आहेत. आता बघा हे ना आपण ह्याला डॉट 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 करून ठेवूया का माहितीये का याच्याबद्दल आपण साशंकता आहे साशंकता म्हणजे मी तुम्हाला काय सांगतो साशंकता कारण पुढे आपल्याला ते सांगायचं इन डिटेल. मग असं मी म्हणतोय की ते काय काय पार्ट येतो बघा बरं का स्टॅटिक व्हेरिएबल येतात आधी नंतर स्टॅटिक मेथड्सचा कोड आलाय स्टॅटिक मेथडचा कोड आलेला आहे आणि इथे बघा एक स्पेशल स्ट्रक्चर आले त्याच्यामध्ये पॉइंटर टू स्टॅटिक व्हेरिएबल ठीक आहे. इथे मेन मेथडचा ऍड्रेस इथे लिस्टचा ऍड्रेस इथे बॅट और बॉलचा ऍड्रेस ठीक आहे. पण आहे ना ते सांगून ठेवतं ते लक्षात ठेवतं की याच्यात नॉन स्टॅटिक व्हेरिएबल नॉन स्टॅटिक मेथड ही आहे नॉन स्टॅटिक हे यांना कॉल जाणारच नाही डायरेक्ट ठीक आहे. एवढं स्ट्रक्चर कंपाईल म्हणजे आपण असं म्हणूया रन होताना मेथड एरिया पहिला असा करून घेतला जातो ठीक आहे. मग आता बघा सिनारिओ बघा हे आलंच नाहीये असं आपण म्हणतोय पण ऍक्च्युली ते आलेलं आहे बरं का. पण मेन कसा म्हणतो माहिती का मेन मेन काय म्हणतो मी स्टॅटिक आहे जेव्हीएम सांगताना काय म्हणतो मी एवढं सगळं भरलंय अरे पण अजून इकडे काहीच नाही आले बरोबर आहे का अजून इकडे काहीच नाही आले एकही ऑब्जेक्ट आहे ना एकही ऑब्जेक्ट आलेला नाही म्हणजे ऑब्जेक्ट कोणाच्या आतमध्ये मेनच्या आतमध्ये. मग जेव्हीएम कसा म्हणतो माहितीये का जेव्हीएम आपल्याला सांगताना सांगतो मी तुझ्या क्लासच्या मेनला कॉल करेल. आपल्या क्लासचं नाव काय आहे आपण T20 बरोबर आहे का जावा T20 आणि एंटर असं केलं होतं. मग मी जेव्हीएम काय करतो T20 क्लासचं नाव डॉट मेन असं कॉल करतो ठीक आहे. म्हणजे त्याने मेनला कॉल केलाय बरं का मेनला कॉल केलाय आणि मेन पासून कोड एक्झिक्यूट सुरू व्हायला होतं. जेव्हा तो मेनला कॉल करतो ना तेव्हा हीप वरती काहीच नाहीये पण इकडे तिसरा पार्ट असतो जावाचा स्टॅक असा तिसरा पार्ट आहे जावा स्टॅक आता नंतर सांगणार पण याच्या आतमध्ये पहिली स्टॅक फ्रेम टाकतो ती म्हणजे मेनची. मग तुम्ही कसं म्हणाल की सर त्याला कसं कळतं की मेनचा ऍड्रेस नेमका याच्यावर कुठे आहे म्हणून तो काय म्हणतो स्पेशल स्ट्रक्चर कडे येतो आणि मेन मेथड
फंक्शनच्या आतमध्ये कोड टाकतो. लक्षात आलंय का? बघा बरं, म्हणजे जेव्हीएमने काय केलं, जेव्हीएमने मेन मेथडला उचललं आणि स्टॅक फ्रेमच्या आतमध्ये टाकून दिलं. मग आता मी थोडक्यात तुम्हाला सांगा, आता जर तुम्हाला चांगलं करून घ्यायचं असेल, म्हणजे बेसिक जेव्हीएम आर्किटेक्चर करून घ्यायचं असेल, तर मी कसं सांगते बघा, लक्ष देत आहे का? सगळ्यांचं लक्ष आहे, पक्का सगळ्यांचं लक्ष आहे, ठीक आहे. चला मग आता बघा, हे ना थोड्या वेळासाठी असं कन्सिडर करायचं की हे नाहीच आहे आपल्याकडे, ठीक आहे. नाहीच आहे का म्हणतोय, कारण की जेव्हा मेथड एरिया भरलेला असतो, जेव्हीएम येताना कुठे येतोय, जेव्हीएम का सांगतो मी मेनलाच कॉल करणार आहे, तोपर्यंत बघा ना काय काय नाही आलेलं आहे. नॉन स्टॅटिक मेथड आलेली आहे, पण आहे ना ती डायरेक्टली मेनला दिसणार नाहीये, नॉन डायरेक्टली मेनला दिसणारच नाहीये. का असं म्हणतोय मी, तर नॉन स्टॅटिक मेथड इथे कन्सिडर केलेली नाहीये आपण सुरुवातीच्या टाइमला, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. मग कोणीही काही विचारलं तर तुम्ही मला तुम्ही सांगितलं का, तर हे पुढे तुम्हाला हे डॉट मला कनेक्ट करून द्यायचे. आणि म्हणून मी तुम्हाला बघा थोडंसं आता अशा गोष्टी वाटू शकतात, म्हणून ही येतो पण हे कन्सिडर नाही करायचं का येते असं. येस, कन्सिडर करू नका, पण हे ऍड्रेसेस भरले जातात, ठीक आहे. स्पेशल स्ट्रक्चरच्या आतमध्ये हे सगळा डेटा येणार आहे, तो कसा येणार आहे, काय येणार आहे, मी पुढे सांगणार आहे. फक्त आता लक्षात कसं ठेवायचं, मेन आलाय, स्टॅटिक आलाय, ठीक आहे, आणि इकडे स्टॅटिक गोष्ट आलाय. बघा इन्स्टन्स व्हेरिएबलने अजून कुठेच लिहिलं नाही, कारण इन्स्टन्स व्हेरिएबलला जागा कुठे मिळते, आपल्या ब्लॉकच्या आतमध्ये, म्हणजे कशाच्या, ऑब्जेक्टच्या आतमध्ये. मग तुम्ही काय करता रे, मेनच्या आतमध्ये जर लिस्ट नावाच्या मेथडला कॉल असेल, तर लिस्ट नावाची मेथड कशी आहे, स्टॅटिक आहे. मग तो परत स्पेशल स्ट्रक्चर कडे जातो आणि त्याला विचारतो तुझ्याकडे लिस्ट नावाची स्टॅटिक मेथड आहे का, तो बोलतो आहे, त्याचा ऍड्रेस देतो, तिला उचलतो आणि त्याची स्टॅक फ्रेम पुश करतो, लिस्टची स्टॅक फ्रेम, ठीक आहे. मग लिस्टच्या कोड मध्ये जातो, तिकडे जे काही एसओपी वगैरे लिहिलं असेल ते रन करतो, प्रिंट करतो आउटपुट. आपल्या याच्यामध्ये काहीतरी लिस्टच्या आतमध्ये प्लेयर्स लिस्ट असं होतं. ते झाल्यानंतर हे काय म्हणतात, माझं काम संपलं, मला कोणी कॉल केला होता, आता मी त्याच्या पुढच्या लाईनला जाणार आणि आपल्याला पुढची लाईन अशी दिसते, T20 OBJ और T20 फर्स्ट मॅच इज इक्वल टू न्यू T20 अशी लाईन दिसते बघा आपल्याला मेनच्या आतमध्ये. मग ही लाईन दिसल्यानंतर तेव्हा ह्याच्यावरती पहिला बनवतो, न्यूने बनवलेला, आणि याच्या आतमध्ये बरंच कंटेंट असतं. आता तुम्हाला माहिती आहे काय काय असतं, तिथे असतो कन्स्ट्रक्टर, दुसरा असतं इन्स्टन्स व्हेरिएबल. आपलं इन्स्टन्स व्हेरिएबल काय आहे, टॉस, ज्याची व्हॅल्यू किती आहे, 0. आणि आपली इन्स्टन्स मेथड, आता आपली मेथड कुठे, तुम्ही मला मेथड काय कसं काय इथे मेथड आली, तर इथं मेथडचं आता हे लक्षात ठेवा, तो काय सांगतो, ऑब्जेक्ट बनवताना कोणापासून ऑब्जेक्ट बनवलाय, T20 पासून ऑब्जेक्ट बनवलाय, म्हणून कन्सिडर करताना तो काय म्हणतो माहिती का, बघा लक्ष द्या, इथे इथे ही मेथड काय लिहिलेली हे तुम्हाला सांगतो बघा. हे जे बॅट और बॉलचं आहे ना, नाव फक्त इथे बॅट और बॉल, पण ऍक्च्युअल ऍड्रेस आहे ना त्याला इथे मिळतो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं, हे जरी येत असेल तरी ह्याचा ऍड्रेस आहे ना हा कुठे मिळतो माहिती आहे का, इकडून ह्याला नाव मिळतं आल्यानंतर. म्हणून आहे ना बघा, मी पहिला बॉक्स हा रिकामा ठेवलाय आणि या पहिल्या बॉक्सचं नाव आहे पॉइंटर टू स्पेशल स्ट्रक्चर. हा असा या आमच्या स्पेशल स्ट्रक्चरला पॉइंट करतो. मग आता तुम्हाला सांगू भारी गोष्ट, हा फर्स्ट मॅच याच्याकडे बघतोय, ह्याला काहीतरी ऍड्रेस असेल, समजा याला 600 ऍड्रेस असेल, तर या फर्स्ट मॅचला काय 600 कुठे बघतोय, तर 600 ऍड्रेस बघतोय. 600 ऍड्रेसचा एक गोळा आहे, त्याच्यामध्ये काय पॉइंटर टू स्पेशल स्ट्रक्चर, कन्स्ट्रक्टर आहे, टॉस आहे आणि बॅटर बॉल आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही फर्स्ट मॅच असा कॉल करता, फर्स्ट मॅच डॉट आणि बॅट और बॉलला कॉल करताना तेव्हा तो काय करतो बघा, बॅट और बॉल या मेथडला जेव्हा कॉल करतो तेव्हा तो फर्स्ट मॅच मध्ये किती ऍड्रेस आहे, 600 ऍड्रेस कडे येतो, तो कुठे आहे, हीप मध्ये, त्याच्याकडे येतो आणि त्याला बोलतो तुझ्या बॅट और बॉल नावाच्या मेथडला काय कर रे, कॉल कर. पण हा काय म्हणतो, माझी बॅट और बॉल नावाची मेथडचा ऍड्रेस मेथड एरियावर कुठे आहे मला माहितच नाहीये, पण मी एक सांगू शकतो, माझा जो पहिला बॉक्स आहे त्याच्यामध्ये काय लिहिलंय, पॉइंटर आहे. पॉइंटर म्हणजे काय, तो ऍड्रेस कडे बघतोय, मग तो बोलतोय मी स्पेशल स्ट्रक्चर कडे बघतोय, त्या स्ट्रक्चर मध्ये याचा मला ऍड्रेस सापडेल. मग तो बॅट और बॉलचा ऍड्रेस बघतो, त्या ऍड्रेसला जातो आणि हा बॅट और बॉलचा कोड आहे ना उचलतो आणि ही लिस्ट गेले ना याच्या जागी बॅट और बॉल नावाच्या फंक्शनला कॉल करतो. आता बघा तुम्ही
फुल कन्फ्युज झालेले असतात. तुमच्या डोक्यात असं असतं आईच्या गावात जाऊ हे काय होतं एवढं खतरनाक. आता एक सांगू तुम्हाला बेसिक जेवी आर्किटेक्चर आणि मी तुम्हाला असं बोलत होतो बघा ना हा सुरुवातीला पिक्चरमध्ये नाही आहे पण नंतर पिक्चरमध्ये मी ते डॉट कनेक्ट करून दाखवणार आहे ते डॉट अशीच होते बघा. इथे फक्त त्याचं नाव असतं ते नाव घेऊन तो इकडे येतो तो बोलतो की मला याचा ऍड्रेस माहित नाही मग तो काय बोलतो माझ्याकडे पॉइंटर आहे माझ्याकडे स्पेशल स्ट्रक्चर आणि त्या स्पेशल स्ट्रक्चरमध्ये मेथडचे ऍड्रेसेस ठेवले मग सगळ्या मेथड्सचे ऍड्रेस आहेत स्टॅटिक नॉन स्टॅटिक मग तो काय करतो याच्याकडे येतो आणि बॅक बॉलचा ऍड्रेस बघतो त्याच्याकडे जातो त्या ऍड्रेस जातो तिकडचा बाईट उचलतो आणि त्याची स्टॅक फ्रेम इकडे स्टॅक मध्ये टाकतो मग तुम्ही म्हणाल की एवढं सगळं आहे का बघा बरं आता तिथून हा पॉइंटर इकडे कनेक्ट केलाय पॉइंटर बघा का हा रेफरन्स म्हणजे काय असं ऑब्जेक्ट म्हणजे पॉइंटर हा इकडून इकडे हा इकडून इकडे म्हणजे तिघही एकमेकांना बघा ना जोडले गेलेले आणि हे जोडणं जाणे म्हणूनच असं बोलतात जेवीएम हा 100% पॉइंटरने भरलेला आहे बघा बरं आता तो इकडून असा पॉइंटर आहे इकडून आला इकडे तुम्हाला पॉइंटर दिसतोय याच्यातली प्रत्येक गोष्ट ऍड्रेस कडे बघते याचा अर्थ हा सगळ्या गोष्टी पॉइंटर आहेत म्हणजे याचाच अर्थ जेवीएम सगळ्या पॉइंटरने बनलाय आणि जावावाले काय सांगतात आमच्या लँग्वेज मध्ये पॉइंटर नाही जेवीएम लगेच हसत असतो आणि जेवीएम काय बोलतो माहिती का मी तर सगळाच पॉइंटर बनवलाय मी तो सगळ्याचा सगळा पॉइंटर बनवलाय हे असंच्या असं आर्किटेक्चर लक्षात ठेवा हे 1.8 पर्यंतचं आर्किटेक्चर आहे पूर्ण झालं का आर्किटेक्चर नाही ही सुरुवात आहे पुढच्या गोष्टी आपण पुढे बघूया तुम्ही म्हणाल की आता इथे थांबायचं का हे परत एकदा बघा मी जे तुम्हाला म्हणत होतो ना आता असं कन्सिडर करा नाहीये का म्हणत होतो इथे आहे ना तो ऍड्रेस पण त्याचा काही उपयोग नाहीये कारण त्याला कोणी रेफरन्सच देणारा नसतो जेव्हा ऑब्जेक्ट बनतो तेव्हा त्याच्या आतमधनं मेथडला काय मिळतो रेफरन्स मिळतो आणि तो त्याला कॉल करायला इथपर्यंतचं कळलंय सगळं आजचं लेक्चर आतापर्यंतच्या लेक्चर मधलं सगळ्यात इम्पॉर्टंट लेक्चर ठीक आहे उद्याचं लेक्चर याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट असणार आहे सो मागचे सगळे लेक्चर बघून काढा म्हणजे जर बघितले नसतील तर आणि मग पुढच्या लेक्चरला या ठीक आहे मग मी तुम्हाला हे जरा शॉर्टकट मध्ये आता जे सांगितलं ना ते डिटेल मध्ये सांगणार आहे पण एवढ्या ज्या गोष्टी मी ज्या सांगितल्या ना त्याच्यामधनं मी तुम्हाला कन्क्लुजनचा पॉईंट सांगतो आणि थांबतो बघा बरं आधी काय काय आलं स्टॅटिक 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 नॉन स्टॅटिक मेथड आली होती पण तिला कॉल कसा करायचा हेच माहिती नव्हतं कारण ऑब्जेक्ट जेव्हा सांगतो ना की माझ्यावरती कॉल केलाय मेथडला तेव्हाच नॉन स्टॅटिक मेथडला कॉल करू शकतो बरोबर आहे का कारण ऑब्जेक्टच आहे की डायरेक्टली मेथड जरी इथे दिसत असेल तरी पण त्याला डायरेक्टली ऍक्सेस दिला जात नाही कारण ते सांगताना काय सांगितलं माहिती का हे फील्ड असं आहे ते फक्त ऑब्जेक्ट वरतीच ऍक्सेस होऊ शकतात पण जे स्टॅटिक फील्ड आहे ते डायरेक्टली ऍक्सेस होऊ शकतात ठीक आहे कारण की कसं असतं माहिती का नॉन स्टॅटिकच्या आतमध्ये बघा जरी याला डायरेक्टली कॉल केला तर याला दिसताना काय काय दिसू शकतं स्टॅटिक दिसू शकतं पण त्याला नॉन स्टॅटिक व्हेरिएबल जे ऑब्जेक्टच्या आतमध्ये जागा मिळेल बघा ना टॉस मी इथे कुठेच दाखवलं टॉस डायरेक्ट इकडे दाखवला याचा आता हा प्रिंट करता आला असता का नसता प्रिंट केला म्हणून ते काय सांगतं माहिती का स्टॅटिक हे सगळं आधी येतं आणि मग नॉन स्टॅटिकच्या गोष्टी येतात कळलं म्हणून स्टॅटिकच्या आतमध्ये म्हणजे स्टॅटिक मेथडच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही नॉन स्टॅटिक गोष्टींना डायरेक्टली कॉल करायचा प्रयत्न करता तेव्हा ते सांगतं नॉन स्टॅटिक व्हेरिएबल और नॉन स्टॅटिक मेथड कॅन नॉट बी रेफरन्स फ्रॉम स्टॅटिक कंटेंट ठीक आहे इथपर्यंत सगळं कळालेलं असावं मग आता बऱ्याचशा लोकांना असा पण नक्की प्रश्न पडू शकतो की सर मेनच्या आतमध्ये जर मी बॅक और बॉलला डायरेक्टली कॉल केला तर ते इथेच होतं ना तर मग त्याला ते दिसायला पाहिजे होतं म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की हे ऍक्च्युली हे जे दाखवणं असतं ना हे जरी असं असेल ना तरी असं कन्सिडर करायचं असतं की हे तर नाहीये म्हणजे ते बाईट पुढच्या आतमध्ये इथे सगळा भरताना सगळ्याचा सगळा कंटेंट फक्त स्टॅटिकचा भरला जातो मग तुम्ही म्हणाल की मग इथे कसा काय हा आलाय ऍक्च्युली खरं बघायला गेलं तर हे सुद्धा असे बाहेर काढले जात नाही ही बाईट पुढच्या आतमध्येच एका विशिष्ट ऍड्रेसला ठेवलेले असतात आणि त्या सगळ्यांचे ऍड्रेस इथे मॅप करून ठेवलेले असतात मग तुम्ही म्हणाल मग हे पण नाही हो असं हो हे असं नाहीये तुम्ही म्हणाल मग आम्हाला तुम्ही का सांगता मग आम्ही चुकीचं शिकल्यासारखं नाही का वाटत आहे आत्ता सांगतोय तुम्हाला हे जरी बऱ्याचशा गोष्टी अशा जरी दाखवत असेल पुस्तकं हे असंच दाखवतात पण शेवटी जेवी आर्किटेक्चर मध्ये भला मोठा चेंज करून दाखवतात की हे असं जेवी आर्किटेक्चर कळलंय का मग त्यामुळे ह्या आत्ता शिकवलेल्या गोष्टी जशाच्या तशा कॅच करा ठीक आहे मग मी पुढे कुठल्या कुठल्या गोष्टी काय होणार आहे त्याच्यातल्या ते तुम्हाला पुढे दाखवणार ठीक आहे
आता अजून एक हळूच एक गोष्ट सांगतो, बघा जमतंय का लक्षात घ्यायला. 11 मध्ये ही काहीच नाही, मेथड एरर्स नाही. हा हो ठीक आहे. मग ते कुठे गेलं, मग ते जेम आर्किटेक्चरमध्ये गेलो पुढच्या. ठीक आहे, आता मी इथे थांबतोय. हे कळलं असेल, कळलं नसेल तरी प्रश्न विचारू नका, मी तुम्हाला हे सगळं क्लिअर करणार आहे. आजचं आर्किटेक्चर आधी शिकवणार आहे 1.1.8चं, आणि मग बाकीचं आर्किटेक्चर शिकवणार. ठीक आहे, त्यामुळे हे असं जे सांगितलं ना, माय ऍड्रेस असंच्या असं घ्या. इथं मॅपिंग करून ठेवलेलं असतं ऍड्रेसचं, ते पण तसंच असं घ्या, कारण स्पेशल स्ट्रक्चर त्यासाठीच असतं. पॉइंटर टू स्टॅटिक व्हेरिएबल आणि मेथड्सचे ऍड्रेसेस मॅप करून ठेवलेले असतात. मग हा जेव्हा ऑब्जेक्ट बनवून जेव्हा तुम्ही कॉल करता ना, तेव्हा बघा ना, तुम्ही ऑब्जेक्ट बनवून स्टॅटिक मेथडला सुद्धा कॉल करू शकता. बघा ना, ऑब्जेक्ट लिस्टला कॉल करा, कॉल जातो का, बघा ना, ऑब्जेक्ट पकडून इकडे आला आणि इकडे त्याला लिस्ट मेथड मिळते. लिस्टच्या मेथडचा पुढे चला गेला, आला बॅटर बॉल नॉन स्टॅटिक मेथड आला, बॅटर बॉलचा पुढे चला गेला. ठीक आहे, म्हणजे इथे सुद्धा स्टॅटिक मेथड्स वेगळ्या आणि नॉन स्टॅटिक मेथड्सची वेगळी लिस्ट बनवून ठेवली असते, म्हणून त्याला स्पेशल स्ट्रक्चर असं म्हणतात. ठीक आहे, एक लक्षात राहतं. ठीक आहे, मग तो तिथपर्यंतचा डायरेक्ट ऍक्सेस देऊ शकतो क्लासच्या नावाने, आणि बाकीच्या सगळ्यांना ऑब्जेक्टनेच ऍक्सेस करता येतो. त्यातलीच ही गोष्ट आहे बॅटर बॉल आणि हा कॉलम. ठीक आहे, सगळं डोक्यात. चला भेटूया आपण पुढच्या.